भूकंप आणि वेळेत प्रवास आम्ही चार मुख्य गोष्टी समजावून सांगू. एक, वेळ सर्वात शक्तिशाली आहे. 2, मोठा भूकंप. 3, भूतकाळ आणि भविष्यातील प्रवास. 4, प्रजातींची उत्क्रांती. महान भूकंपाच्या आधी प्रत्येकाला काय करावे आणि काय करू नये हे माहीत असणे आवश्यक आहे. कुठे जायचे आणि कुठे नाही, कारण कोणालाच दुर्दैव नको असते. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मेहनत करता. का? कारण तुम्हाला भविष्यात चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. तुमचे सर्व प्रियजन आनंदी असावेत आणि त्यांना पुढील चांगले दिवस द्यायचे आहेत. तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही प्रिय व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे दुःख, जार, आजार किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. तेच तुम्हाला हवे आहे. त्यामुळेच तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच खरे काय आणि खोटे काय हे माणसाला कळायला हवे. काय योग्य आणि काय अयोग्य, तसेच कुठे जायचे आणि कुठे जाऊ नये. कारण योग्य मार्गावर चालल्याने कोणाचे वाईट होऊ शकत नाही आणि चुकीच्या मार्गावर चालल्याने कोणाचेही भले होऊ शकत नाही. जरी प्रत्येकाला वाटत असेल की तो किंवा ती योग्य मार्गावर आहे, जर तसे असेल तर जीवनात इतक्या अनावश्यक समस्या उद्भवल्या नसत्या. त्याच वेळी, मी तुम्हाला सांगेन की मोठ्या भूकंपानंतर अनेक भूकंप होतील. त्या महाभूकंपाच्या आधी प्रत्येकाने आपला मार्ग ठरवून घ्यायचा आहे. माझ्या अनेक पुस्तकांमध्ये आणि व्हिडिओमध्ये, मी मोठा भूकंप कसा होईल याबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे, परंतु यातील वैशिष्ट्य म्हणजे सर्व चांगले लोक वाचतील आणि सर्व वाईट पूर्णपणे नाहीसे होतील. बाकीचे, जे चांगले किंवा वाईट नाहीत ते आता जिथे आहेत तिथेच राहतील. या अध्यायाच्या शेवटी, मी चांगल्या लोकांबद्दल स्पष्टीकरण देईन ज्यांचे तारण होईल आणि वाईट लोक ज्यांचा नाश होईल. भाग 1. भूतकाळातील आणि भविष्यातील काळमार्गांवर प्रवास. आजकाल आपली पृथ्वी 3ऱ्या कक्षेत आहे. पूर्वी ती 4थ्या कक्षेत होती आणि भविष्यात ती 2ऱ्या कक्षेत जाईल. पृथ्वीने सूर्याभोवती 2000हून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या कक्षाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, जसे की येथे कोणाला काळाचे रहस्य माहीत नाही आणि उद्या काय होणार आहे हे कोणालाही माहिती नाही. जरी काही लोक भविष्यातील जाणकार असल्याचा दावा करतात, परंतु ते अगदी बालिश खेळासारखे आहे. त्या दावेदारांना उद्या स्वतःचे काय होणार आहे हे देखील माहीत नाही. हे रहस्य फक्त अशा व्यक्तीद्वारेच उघड होऊ शकते ज्याने भविष्यात प्रवास केला आहे आणि नंतर येथे परत आला आहे. आपण हे असे घेऊ शकता, एका रांगेत 100 लोक 20 मजली इमारतीवर चढत आहेत. त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक अज्ञात रहस्य आहे जे त्या मजल्यावर आल्यावरच कळते. तुम्ही 20व्या मजल्यावर पोहोचला आहात आणि आता तुम्हाला सर्व मजल्यांचे रहस्य 5व्या मजल्यावर असलेल्यांना सांगायचे आहे, म्हणून तुम्हाला 5व्या मजल्यावर खाली जावे लागेल. तरच तुम्ही त्यांना इतर सर्व मजल्यांच्या लपलेल्या रहस्यांबद्दल सांगू शकाल. पण प्रश्न असा आहे की एवढ्या मेहनतीने तुम्ही 20व्या मजल्यावर पोहोचलात आणि आता तुम्ही 5व्या मजल्यावर का जाल? हे इतके सोपे असले तरी खाली पडणे जितके सोपे आहे तितके खाली पडण्यासाठी प्रयत्नांची गरज नाही. अजून उंच चढण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. मी तुम्हाला सांगेन की खाली पडू नका किंवा चुकूनही भूतकाळात जाऊ नका. दुसरे उदाहरण, एखादी व्यक्ती जी सध्याच्या काळापेक्षा 50 वर्षे मागे आहे आणि तुम्हाला त्याला सेलफोनबद्दल सांगायचे असेल तर तुम्हाला वेळेच्या मार्गावर 50 वर्षे मागे जावे लागेल. काळाच्या वाटेने भूतकाळात जाणे ही एक सोपी गोष्ट आहे. दुसरे उदाहरण, जर तुमच्यापैकी एखाद्या प्रिय व्यक्तीचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले आणि तुम्हाला त्याला भेटायचे असेल, तर तुम्हाला वेळेच्या मार्गाने 10 वर्षे मागे जावे लागेल आणि ज्या क्षणी तुम्ही तेथे पोहोचाल तेव्हा तुम्हाला तो तेथे सापडेल. आपण एकत्र असताना सर्व क्रियाकलाप अनुभवू शकता.
हे एका स्वप्नासारखेच असेल जिथे तुम्ही तुमच्या कृतींना भेटता आणि जोपर्यंत तुम्ही झोपता आहात आणि स्वप्न पाहत आहात तोपर्यंत त्यांच्यासोबत वेळ घालवता. मुख्य फरक स्वप्न पाहण्यात असेल, तुमचे मन कालांतराने मागे जाते आणि अधिक प्रगत जनुक असलेले शरीर, मन, येथेच अमृणावर राहते, तर या सरावात तुमचे शरीर आणि मन दोन्ही तिथेच असतील. आता तिथं कसं जायचं ते मी समजावून सांगेन, पण त्याच वेळी सांगेन की सराव कधीच नाही, चुकूनही नाही. भूतकाळात जाण्याचे 4 मार्ग आहेत. त्यापैकी जर तुम्ही पहिला वापरलात तर तुम्ही वेळेत मागे सरकत असाल. त्यामुळे एखादे झाड मोठे होताना दिसण्याऐवजी तुम्हाला एक मोठे झालेले झाड लहान होऊन पुन्हा त्याच्या बीजरूपात गायब होताना दिसेल. कारागीर बहुमजली इमारती उभ्या करताना दिसत नाहीत तर एकामागून एक विटा काढून त्या पुन्हा पायाकडे वळवताना दिसतात. गाड्या पुढे जाताना दिसणार नाहीत, उलटल्या आहेत. तुमचे जुने मृत प्रियजन पुन्हा जिवंत होऊन वृद्ध ते तरुण आणि लहान मुलाकडे पाऊल टाकताना तुम्ही पाहू शकाल. रेड इंडियन्सच्या भयंकर सामूहिक हत्या, औरंगजेबाने हिंदूंच्या नाशाची भयानक दृश्ये आणि मुघलांकडून हिसकावून नेण्याची आणि बलात्कार आणि तरुण हिंदू मुलींची हत्या करण्याची आश्चर्यकारकपणे धमकी देणारी दृश्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही भूतकाळात अधिक जाल तर तुम्हाला या धार्मिक ग्रंथांचे लेखक पाहायला मिळतील आणि आजच्या प्रगत ज्ञानाच्या तुलनेत त्यांना काहीच माहीत नव्हते हे तुम्हाला कळेल. त्यांचे ज्ञान प्राण्यांपेक्षा खूप विकसित असले तरी आजच्या सभ्यतेच्या तुलनेत ते केवळ आदिम वनवासी होते. भूतकाळात जाण्याचा तुमचा आणखी एक तोटा होईल, तो म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला 10 वर्षे मागे जाल तेव्हा तुम्हीही 10 वर्षांनी लहान व्हाल. उदाहरणार्थ, आता तुम्ही 40 वर्षांचे असाल तर तुम्ही 30 वर्षांचे असाल. आता समस्या अशी आहे की, गेल्या 10 वर्षात तुम्ही ज्या संकटांना सामोरे गेलात ते सर्व त्रास तुमच्या आयुष्यात पुन्हा येतील आणि त्यात आणखी काही भर पडू शकते, कारण भूतकाळात जाणे हा निसर्गाच्या घटने गुन्हा आहे. ते सर्व त्रास तुम्हाला पुन्हा घ्यावे लागतील. आता प्रश्न असा आहे की, त्या 10 वर्षात जे काही शिकायला हवे होते ते तुम्ही आधीच शिकलात, आता त्यांना पुन्हा का सामोरे जायचे आहे? तरीही, जर तुम्हाला अजून जायचे असेल तर मी तुम्हाला कसे जायचे ते सांगेन. तुम्हाला तुमच्या या आयुष्यातील अनेक भूतकाळातील घटना एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आठवू शकतात, परंतु मी तुम्हाला भूतकाळातील शास्त्राबद्दल सांगत आहे. हे असे आहे की तुम्ही एखादा चित्रपट रिवाइंड करत आहात. तुम्ही तो रिवाइंड कराल तितकाच मागील सीन पाहण्यास सक्षम असाल, परंतु तुम्ही तो फक्त शेवटपर्यंत रिवाइंड करू शकता. त्याच प्रकारे, जेव्हा तुमच्या मनाला घटना लक्षात ठेवण्याची क्षमता प्राप्त झाली त्या दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या भूतकाळातील सर्व घटना लक्षात ठेवण्यास सक्षम असाल. म्हणजे वयाच्या 5 वर्षापर्यंतच्या, 3 वर्षापर्यंतच्या घटना लक्षात ठेवता येतात. त्याआधी तू आईच्या पोटात असताना आणि पोटात येण्याआधी तुझ्यासोबत असे काय घडले, जे तुला आठवत नाही? तुमच्या जन्माच्या तारखेपासून जग सुरू झाले नाही हे तुम्हीही मान्य कराल. म्हणूनच, जन्मापूर्वी तुमच्यासोबत काय घडले आणि तुम्ही कुठे होता, हे तुमच्यासाठी एक गूढ आहे, ज्याची उत्तरे तुम्ही धार्मिक शास्त्रांतून शोधण्याचा प्रयत्न करता, परंतु आधी तुम्हाला धर्मग्रंथातील वास्तव समजून घेतले पाहिजे. भाग 2 शास्त्राद्वारे भूतकाळ आणि भविष्याचा शोध या शास्त्रांमधून जे भूतकाळ आणि भविष्य शोधतात त्यांचा त्यांच्यावर अतूट विश्वास असतो. तसे, सत्य हे आहे की सर्व लोक देवावर विश्वास ठेवतात, परंतु चुकून ते या शास्त्रांना देवाचे मार्गदर्शक मानतात. सर्व धर्माच्या लोकांचा या धर्मग्रंथांवर इतका दृढ विश्वास आहे की, त्यांच्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे की, 40 व्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी 7 वाजता जर कोणी स्वतःचे नाक दाबून आत्महत्या केली, मोक्षप्राप्ती होईल, मग अनेक करतील.
जागतिक व्यापार केंद्राची घटना देखील धर्मग्रंथावरील अतूट विश्वासाचे परिणाम होती. शोधकर्त्यांचा असा विश्वास आहे की हे धर्मग्रंथ देवासारखे शक्तिशाली आणि सत्य आहेत, म्हणून भूतकाळ, भविष्य आणि देव याबद्दलची सर्व रहस्ये त्यांच्यात लपलेली आहेत. तथापि, तुम्हाला माहीत आहे की ही शास्त्रे इतकी स्पष्ट आणि समजण्यास सोपी नाहीत का? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की ते कोणी लिहिले, केव्हा, कसे तसेच भूतकाळ आणि भविष्याबद्दल त्याला त्या वेळी किती ज्ञान होते. उत्तर समजण्यास सोपे आहे. सर्वप्रथम, तुम्हाला हे शोधून काढावे लागेल की माणूस लिहायला केव्हा शिकला, मग तुम्हाला कळेल की कागद आणि पेनचा शोध 200 वर्षांपूर्वी लागला. त्यापूर्वी ते पानांवर लिहायचे आणि दगडांवर शिल्प तयार करायचे. या प्रदीर्घ कथा दगडावर कोरणे शक्य नाही हे सामान्य ज्ञान आहे, म्हणून त्या लिहिल्या गेल्या असतील जेव्हा माणसाने लिहिण्यासाठी पुरेसे साधन शोधले असते जे पहिल्या शतकात शक्य नव्हते. त्यांनी कदाचित 2ऱ्या किंवा 4थ्या शतकापर्यंत विद्याशाखा जमा केल्या असत्या, पण प्रश्न असा आहे की तेव्हा त्याला किती ज्ञान होते. त्याला बॅटरीवर चालणाऱ्या कारबद्दल माहिती होती का? नाही. त्याला उपग्रह, विमाने, पंखे, इलेक्ट्रिक बल्ब, संगणक, टेलिव्हिजन, बहुमजली इमारती आणि गाड्यांबद्दल माहिती होती का? नाही, बिलकुल नाही. पृथ्वी गोल आहे, स्वतःच्या अक्षावर फिरते आणि सूर्याभोवती फिरते हे त्याला माहीत होते का? नाही. म्हणूनच तुम्ही या गोष्टींचा पुरावा म्हणून पाहू शकता की कोणत्याही जुन्या शास्त्रात या गोष्टींचा उल्लेख नाही. म्हणजे त्याला या गोष्टींचे ज्ञान नव्हते. ज्या गोष्टी त्याला माहीत होत्या त्या त्याने लिहिल्या, जसे की हवा, पाणी, डोंगर, नदी, ढग, जमीन, आकाश, प्राणी, चंद्र, सूर्य, तारे इत्यादी. विषय रंजक होण्यासाठी त्यांनी देवाबद्दलच्या काल्पनिक कथा जोडल्या आणि अशा प्रकारे धर्माची स्थापना केली. पण ती धर्मग्रंथ शेकडो वर्षांपूर्वीच स्वीकारली गेली होती. त्यामुळे कोणीही प्रश्न निर्माण करण्याचा विचार न करता त्या निराधार ग्रंथांचा स्वीकार केला आणि देव प्रसन्न होईल या आशेने त्यांनी घालून दिलेले नियम पाळत राहिले. भविष्यात कसे जायचे आणि आपले जीवन कसे सुधारायचे हे कोणतेही शास्त्र सांगू शकत नाही, कारण त्यापैकी कोणालाही पृथ्वीचा मार्ग माहीत नाही. म्हणूनच भूतकाळात किंवा भविष्यकाळात चांगले भविष्य घडविण्यासाठी प्रवास करण्याचे तंत्र शिकून समजून घेतले पाहिजे. सर्व धर्माच्या संस्थापकांपैकी, त्यापैकी कोणीही भविष्यातून आलेला नाही. केवळ पूर्ण उत्क्रांत झालेला आत्मा जो भविष्यातून येतो तो अवतार म्हणून ओळखला जातो, परंतु तो कोणताही धर्म स्थापित करत नाही. ही रहस्ये मी अवताराकडून जाणून घेतली आणि मग तुम्हाला सांगत आहे. सर्व धर्मांचे सर्व संस्थापक भूतकाळापासून आले आहेत. म्हणूनच हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम, बौद्ध आणि जैन या सर्व धर्मांच्या अनुयायांचा जुना पोशाख त्यांच्या संस्थापकांच्या काळातील भूतकाळातील वेशभूषा आपणास लक्षात येईल. जुन्या काळातील त्या वेशात, ते त्यांच्या श्रोत्यांना त्यांच्या ज्ञानी शास्त्रवचनांतील तथाकथित उपयुक्त लपलेल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नाही की त्या जुन्या वेशांचा वापर करून अनन्यसाधारण ज्ञान मिळवता येईल, किंवा इतरांना माहीत नसलेली गोष्ट सांगता येईल किंवा देवलोकाचा मार्ग दाखवता येईल, पण सत्य हे आहे की त्या धर्मसंस्थापकांना याची कल्पना नव्हती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते किंवा पृथ्वी गोल आहे किंवा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर नाही. पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या देवाबद्दल समजणे त्यांच्यासाठी दूर होते. ही पृथ्वी कोठून आली याबद्दल जर त्यांना काहीच सुचत नसेल तर भविष्यातील तिच्या नियोजनाबद्दल आणि त्या वेळी काय करावे याबद्दल ते कसे बोलू शकतील? यावरून आजचे धर्मांचे जग किती खोल अज्ञानात भरकटले आहे हे तुम्ही समजू शकता. मजेदार. प्रचारक हजारो वर्षे जुन्या शैलीतील पोशाख धारण करतात, त्याच वेळी सेल फोनवर YouTube व्हिडिओ पाहतात.
हे लोक सध्याच्या जगात जगता आहेत आणि हजार वर्षांच्या जुन्या व्यवस्थेचे पालन करत आहेत. अज्ञानाला सीमा नसते, मूर्खपणाला सीमा नसते आणि त्या वरच्या जिद्दीला सीमा नसते. त्यांना फक्त प्रशंसा आणि पैसा हवा आहे. या लोकांनी जगाला संभ्रमात टाकले आहे. म्हणूनच भूतकाळातील आणि भविष्यातील प्रवासाविषयीचे हे ज्ञान डझनभर वेळा समजावून सांगूनही अनेक दशके कोणीही लक्ष देऊ शकले नाही. त्याच वेळी उत्क्रांतीच्या त्या टप्प्यावर आपण त्या लेखकांमधील चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्यांचा देवावर अतूट विश्वास होता. स्वर्ग, नरक, वाईट कर्म, चांगले कर्म, आत्मा, मोक्ष यावर त्यांचा विश्वास होता, तर काहींनी त्याला स्वर्ग किंवा मोक्ष म्हटले होते. देव दयाळू, दयाळू, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, कर्ता, नीतिमान, दुष्टांचा नाश करणारा, सर्वात प्रेमळ, नशीब बदलणारा, इच्छा पूर्ण करणारा, सर्वांचा पिता, सर्वांना अन्न देणारा, दाता अशा अनेक सुंदर गोष्टी लिहून त्यांनी आपली भावना दर्शवली. मोक्षाचा, भय दूर करणारा, दुर्दैव दूर करणारा, सुख देणारा वगैरे. या 1170 अब्ज मैल लांब मार्गात सर्वत्र देव आहे, तरीही देव सर्वांसाठी एक गूढच आहे. उत्क्रांतीच्या त्या टप्प्यावर त्या लेखकांबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना स्वर्गातून आलेल्या चांगल्याचे रक्षण करणारा आणि दुष्टांचा नाश करणाऱ्या अतिशय चांगल्या आत्म्याबद्दल माहिती होती. आता प्रश्न असा आहे की त्यांना पवित्र आत्म्याचे स्वर्गातून आगमन कसे कळले? उत्तर: खरं तर यातील काही लेखक पूर्वीच्या पृथ्वीवरील होते, जिथे त्यांनी या घटनेचे साक्षीदार आधीच पाहिले होते. 12वी इयत्तेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी ज्या प्रकारे 11वी ते 12वी पर्यंतच्या नवोदितांमध्ये राहतो आणि त्या वर्गाचा दिनक्रम लक्षात ठेवतो, त्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शेवटच्या वेळी परीक्षेच्या वेळी काय झाले ते आठवते. त्याचप्रमाणे सुरुवातीला ज्या लेखकांनी अवताराबद्दल लिहिले ते पूर्वीच्या पृथ्वीवरील लोक होते, जे चुकीमुळे काळाच्या पुढे जाऊ शकले नाहीत आणि म्हणून भूतकाळात मागे राहिले. ते पुढे विकसित होऊ शकले नाहीत. काही चुकांमुळे ते भविष्यात जाऊ शकले नाहीत. होमो मॅक्सिमसमध्ये विकसित होऊ शकले नाहीत, देव बनू शकले नाहीत आणि येथेच राहिले. संगणक युगापासून ते पाषाण युगात पडले. 20व्या मजल्यावरून ते थेट पहिल्या मजल्यावर पडले. तिथे त्यांना थोडी आठवण होती, आदल्या रात्रीच्या स्वप्नासारखी, पण लिहिण्याची सोय आणि अप्रगत भाषेमुळे काही लिहिता आले नाही. आणि लिहिण्याचे काही साधन सापडल्यावर हा प्रसंगही जुन्या स्वप्नासारखा विसरला गेला. त्यानंतर सर्व लेखकांनी त्यांच्या मनात येईल त्या काल्पनिक गोष्टी लिहून त्या इतक्या रंजक, मनोरंजक, तर्कसंगत, अनाकलनीय बनवल्या आणि येणाऱ्या पिढ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिला. जरी त्यांना नवीन पृथ्वीवर काही पुस्तके आणि शिल्पे सापडली, परंतु ती कोठून, कशी, कधी आणि कोणी येथे आणली असतील हे त्यांना समजू शकले नाही. त्यांना वाटले की भूतकाळातील सर्व घटना या पृथ्वीवर आणि या कक्षेतच घडल्या आहेत. काही काळानंतर ती पुस्तके धूळ आत पडली आणि ती शिल्पे कायम गूढच राहिली. पण लेखकांच्या लेखणीने आजपर्यंत लिहिणे कधीच थांबवले नाही आणि आता त्याच कथा अत्यंत प्रगत पद्धतीने सादर केल्या जात आहेत आणि दररोज हजारो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले जात आहेत. अशा प्रकारे पाषाणयुग ते यूट्यूब युगापर्यंतचा प्रवास विस्मय, रोमँटिक, आनंददायी, भयानक आणि वेदनांनी भरलेला आहे. जे लोक 20व्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर पडले त्यांना इतरांपेक्षा बरेच काही माहीत आहे, जे या कक्षाच्या रस्त्यावर जेव्हा विशिष्ट वेळ येते तेव्हा प्रकट होते. उदाहरणार्थ, जेव्हा सर्वजण 5व्या मजल्यावर पोहोचतात, तेव्हा त्यांचे मन लगेच 5व्या मजल्यावरच्या सर्व शक्यता समजून घेतील. कोणीही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, ते पूर्ण होतील, कारण त्यांनी त्या सर्व गोष्टी त्यांच्या मागील जन्मात पाहिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या मागील आयुष्यात या गोष्टींचा आधीच अभ्यास केला आहे.
ते भूतकाळातील पृथ्वीवर चांगले लोक होते, परंतु देवाच्या नियमाचे पालन केल्यामुळे ते भविष्यात पुढे जाऊ शकले नाहीत आणि या इमारतीतच राहिले. म्हणूनच त्यांना माहीत आहे की या इमारतीच्या या मजल्यावर जे काही मागच्या वेळी घडले होते तेच घडणार आहे. इतर सर्व लोक त्यांना प्रतिभावान मानतात. यातील बहुतेक लोक राजकारण, कायदा, न्यायव्यवस्था, सरकार, व्यवसाय, विज्ञान आणि संशोधनात प्रवेश करून प्रचंड पैसा जमा करतात. अब्जाधीश पाहून तुम्हाला वाटले असेल की एवढी मेहनत करून मी इतका गरीब आणि हा माणूस इतका श्रीमंत कसा? याला भूतकाळातील कर्म असेही म्हणतात. जर तुम्हाला निकोला टेस्लाच्या यशाबद्दल माहिती असेल तर तुम्ही विचार केला असेल की त्याचे मन इतके वेगळे का आणि कसे होते? तो विजेमध्ये पर्यायी करंट कसा शोधू शकला? इतर लोक ते का करू शकले नाही? उत्तर: कारण निकोला टेस्ला यांना हे ज्ञान मागील पृथ्वीच्या 18व्या शतकात होते. जसे मी तुम्हाला या मार्गाच्या वैशिष्ट्यांबद्दल आधीच सांगितले आहे की येथे कोणत्याही व्यक्तीला भविष्याबद्दल किंवा या शरीरात येण्यापूर्वी ते कोठे होते हे माहीत नाही. मग तो आदि शंकराचार्यासारखा महान आत्मा असो, एलोन मस्कसारखा उद्योगपती असो, नरेंद्र मोदींसारखा महान नेता असो किंवा निकोला टेस्लासारखा शास्त्रज्ञ असो, कुणालाही माहीत नाही. केवळ एकच व्यक्ती ज्याला हे रहस्य माहीत आहे, ज्याने निसर्गाच्या नियमांचे पालन करून चाचणी उत्तीर्ण केली, स्वर्गात जन्म घेतला, विश्वाबद्दल सर्व काही शिकले आणि नंतर भूतकाळात परत आला. किंवा जो दुसऱ्या कक्षेतून तिसऱ्या कक्षेत आला आहे असे म्हणा, किंवा अगदी सोपे करा आणि स्वर्गातून पृथ्वीवर म्हणा. मग या कक्षेत त्याचे शरीर या पृथ्वीच्या रसायनांपासून बनवले जाईल, आपल्यासारखेच, परंतु आत्मा स्वर्गातून असेल. पण प्रश्न असा आहे की माणूस त्या प्रगत जगातून या धर्म, अज्ञान आणि अराजकतेच्या जगात का येईल? जर मी तुम्हाला तुमची कार, कॉम्प्युटर, वातानुकूलित आलिशान घर यासह सर्व काही सोडून 1500 वर्षे मागे जाण्यास सांगितले, तर तुम्ही का? वेळेच्या मार्गावर असलेल्या त्या भयानक जागेचा विचार करून तुम्ही घाबरून जाल आणि म्हणाल, मार्ग नाही. परंतु जर तुम्ही परोपकारी, दयाळू, परोपकारी असाल आणि तुम्हाला तुमच्या आई, वडिलांच्या आणि लाखो दुःखी लोकांसाठी जायचे असेल तर तुम्ही त्या भयानक वेदना स्वीकारू शकता. त्याच प्रकारे पूर्ण विकसित आत्म्यांच्या ग्रहातील एखाद्या व्यक्तीला या मार्गातील अज्ञानी लोकांना भूतकाळ आणि भविष्यातील रहस्ये शिकवण्यासाठी धैर्य वाढवावे लागते. कारण या रस्त्यावरील लोक अज्ञानी आहेत, तसेच हट्टी, कट्टरवादी, अनीतिमान, क्रूर आणि धोकादायक आहेत. परंतु त्या मोठ्या भूकंपाच्या वेळी आणि बदलाच्या वेळी तातडीने काहीतरी माहीत असणे आवश्यक आहे. येथे आल्यानंतर त्याचे शरीर मरेल आणि आत्मा मानवी शरीरात जन्म घेईल. माणसाच्या शरीरात जन्म घेतल्यानंतर त्याला भूक लागते, त्याला घालण्यासाठी कपडे लागतात, राहण्यासाठी जागा, स्नानगृह, स्वयंपाकघर आणि जगण्यासाठी माणसाच्या सर्व मूलभूत गरजा लागतात. तो अत्यंत ज्ञानी असेल, परंतु कोणीही त्याचे ऐकणार नाही, कारण कोणीही त्या भविष्यातील मार्गाबद्दल पाहिले, ऐकले किंवा वाचले नाही, जेथे पृथ्वी नवीन चंद्राला जन्म देते आणि नंतर स्वर्गाच्या मार्गावर जाते. या गोष्टी कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेल्या नाहीत आणि लिहिल्या असल्या तरी त्या इतक्या स्पष्ट नाहीत. त्यामुळे भविष्यात प्रवासाविषयीचे त्याचे स्पष्टीकरण वेडेपणा, निरुपयोगी किंवा अनाठायी मानले जाईल. जरी भूतकाळाबद्दल कोणालाही माहिती नाही, तरीही धर्मग्रंथातील कथा लक्षात ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी उपदेश करणारे आणि श्रोते त्यांच्यावर विश्वास ठेवतात. कदाचित ते शास्त्रात लिहिलेले असल्यामुळे ते सत्य बोलत असावे. निकोला टेस्ला हे भविष्यात गेले नाहीत, पण मानवाच्या या जगात वीज कशी निर्माण होऊ शकते याची त्यांना पूर्ण माहिती होती. त्याला दिसण्यासाठी काही वर्षे मेहनत घ्यावी लागली, पण त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला हे माहीत होते की ते शक्य नाही, पण ते होईल.
भूतकाळातील भविष्यातील मार्गांचा जाणकार हा एक दिवस मानवाला समजेल, म्हणूनच अनेक दशके त्यावर मी सत्य काम करत असतो. कारण उशिरा का होईना सत्य समोर यायलाच हवे. जर इलॉन मस्क या वर्तमानापासून थोडे पुढे सरकले असते, भविष्यात गेले असते आणि चंद्राचा जन्म त्या पृथ्वीच्या गर्भातून पाहिला असता आणि नंतर काळाबरोबर उत्क्रांत होऊन या ठिकाणी परत आला असता, तर त्याला ही सर्व रहस्ये सांगता आली असती. परंतु तो सत्याची भिंत ओलांडू शकला नाही आणि म्हणूनच त्याला चंद्राच्या उत्पत्तीबद्दल काहीही माहिती नाही. ज्याने मला भूतकाळातील आणि भविष्यातील प्रवासाची रहस्ये सांगितली होती तो फक्त तुमच्या आणि माझ्यासारखा एक सामान्य माणूस आहे, परंतु तो विश्वाचा शुद्ध आत्मा आहे. त्याच्यासारखा महान पृथ्वीवर कोणीही नाही. हा एकमेव आत्मा आहे ज्याने निसर्गाच्या नियमाचे पालन केले आणि नंतर भविष्यातून या जगात आला. इतर सर्व प्रतिभावंतांनी आपल्या आईबद्दल कृतज्ञ राहून निसर्गाचा नियम मोडला होता आणि मग त्यांचा या पृथ्वीवर पुनर्जन्म झाला. म्हणूनच ते आजही त्यांचे त्या काळातील अज्ञानी धर्म पाळतात. हे सर्व लोक तुम्ही जुन्या काळातील पोशाखात पाहू शकता, विशेषतः धार्मिक नेते, जे स्वतःला कट्टर असल्याचा दावा करतात. बहुतेक तेच लोक आहेत. त्यांचे डोळे त्यावेळी उघडे नव्हते आणि आताही उघडत नाहीत. ते त्यावेळी कट्टर होते आणि आताही कट्टर आहेत. त्यावेळी ज्या धार्मिक पुस्तकावर त्यांचा विश्वास होता ते आजही मानतात. आपल्या आईशी विश्वासघात करून ते येथे आले आहेत, म्हणून या आईने तयार केलेले अन्न खाऊनही ते पुन्हा विश्वासघात होऊ शकतात. या आईच्या अन्नपदार्थाचे सेवन करूनही ते या आईच्या मुलांवर दया करत नाही. हे भारतात राहणाऱ्या इतर धर्माच्या लोकांसारखेच आहे, जे त्या भूमीतील अन्न खाऊनही भारताला आपली मातृभूमी मानत नाही. अप्रामाणिकपणा त्यांच्या जनुकांमध्ये आहे. नोएडामध्ये माझ्या घरापासून काही यार्डांवर एक हॉस्पिटल होते. नंतर बातमी आली की काही डॉक्टर त्यांच्या रुग्णांना शांत करत आहेत आणि त्यांची किडनी चोरून विकत आहेत. अशी हजारो अमानुष उदाहरणे आहेत. जे असे प्रकार करतात ते स्वतःच्या आईशी आणि इतर आईच्या मुलांशी अप्रामाणिक आहेत. ते एलियन्स आहेत. ते मानवी शरीरात आहेत, परंतु त्यांनी उत्काळापासून आणि आजपर्यंत नेहमीच निसर्गाची फसवणूक केली आहे. हे लोक काळासोबत राहिले नाहीत आणि निसर्गाची फसवणूक केली. त्यामुळे सामान्य लोकांपेक्षा वयाने थोडे मोठे असले तरी या दुःखाच्या वाटेवर त्यांचा जन्म झाला आहे. ते मौलवी, पदरी, पुजारी, साधू, संत, महात्मा, तसेच व्यापारी, राजकारणी, न्यायाधीश आणि शास्त्रज्ञ यांच्या वेशात आढळतात. त्यामुळे आईला सोडून निसर्गाची फसवणूक करून कधीही भूतकाळात जाऊ नका. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे येथे सर्वात गुप्त गोष्ट अशी आहे की भविष्यात त्याचे काय होणार आहे आणि हे शरीर मिळण्यापूर्वी काय घडले हे कोणत्याही मनुष्याला माहीत नाही. शतकाच्या इतिहासातील सर्वात पवित्र संतालाही या दोन गोष्टी माहीत नाहीत. म्हणूनच वाईट आत्मे लोक या रहस्याचा गैरफायदा घेतात तर चांगले आत्मे चांगले काम करत राहतात. आता मोठा प्रश्न असा आहे की जर भविष्यातील रहस्य कोणालाच माहीत नसेल तर जो भविष्यात सत्य सांगायला येणार आहे त्याला ओळखायचे कसे? मग कोणताही माणूस असा दावा करू शकतो की तो देव आहे आणि तो स्वर्गातून आला आहे आणि इतर सर्व त्याच्यावर विश्वास ठेवतील. मग कोणी स्वतःला अत्यंत भूतकाळ आणि भविष्याचा जाणता किंवा भगवंताशी विशेष संबंध असलेला किंवा मोक्षदाता आहे असे घोषित करू शकतो का? उत्तर होय, लोक ते करू शकतात. लोकांनी ते केले आहे. लोक ते करत आहेत आणि सर्व लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि ही व्यवस्था या कक्षेत चालू राहील. ते दुसऱ्या जगाचे जुने लोक आहेत. त्यांचे शरीर या पृथ्वीपासून बनलेले आहे, परंतु आत्मा दुसऱ्या ग्रहाचा आहे. जर ते धर्माच्या क्षेत्रात असतील तर ते लोकांच्या मनावर ताबा ठेवण्यास प्रवीण आहेत. त्यांच्याकडे वक्तृत्व आहे.
ते बोलण्यात तज्ज्ञ आहेत आणि ते लोकांचे मन जाणतात म्हणून अनुयायी गोळा करतात आणि राजेशाही जीवन जगतात. हे लोक प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक प्रांतात आहेत. त्यांच्यापैकी कोणी स्वतःला देव म्हणतो, तर कोणी देवाचा खास एजंट असल्याचा दावा करतात. प्रचंड संपत्ती कशी जमवायची आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा हे त्यांना माहीत आहे. या कक्षावर असेच घडते. भाग 3 या कालकक्षा आणि युगाच्या चक्रावरील आपल्या पृथ्वीचा इतिहास आपल्याला या पृथ्वीच्या भूतकाळाबद्दल बऱ्याच गोष्टी आधीच माहीत आहेत कारण त्या घटना इतिहासाच्या रूपात लिहिल्या जातात. लेखक श्रीमंत लोकांच्या दबावाखाली असल्याने अनेक घटना बदलल्या गेल्या असल्या तरी अश्मयुग, लोहयुग, ताम्रयुग, मुघल काळ, अमेरिकेचा शोध, रेड इंडियन्सचा सामूहिक संहार, दहशतवाद अशा अनेक गोष्टी योग्य आहेत. मुघल, भक्ती युग ते वर्तमान काळातील घटना. किंवा तुम्हीही करत नाही, इतके दूर जावे लागेल, 1 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी स्वतःचे काय झाले होते किंवा जन्मापासून तुमचे आयुष्य कसे होते हे तुम्हाला जवळजवळ आठवते. पण जे तुम्हाला माहीत नाही ते भविष्य आहे, मग ते तुमचे स्वतःचे भविष्य असो किंवा जगाचे भविष्य. पण ज्या क्षणी मी तुम्हाला भूतकाळात जाण्याचे विज्ञान सांगेन, त्या क्षणी तुम्हाला अनेक अज्ञात गोष्टीही पाहायला मिळतील. तथापि, ते तुमच्या मनाच्या क्षमतेवर अवलंबून असेल, तुम्ही ते किती घेऊ शकता आणि किती घेऊ शकता. भूतकाळातील मार्गावर, तर एका बाजूला तुम्हाला असे लोक दिसतील जे आंधळेपणाने धर्मग्रंथांचे पालन करतात परंतु भयंकर आणि भयानक परिस्थिती निर्माण करतात, ज्यात सामूहिक हत्या, अराजकता. तर दुसरीकडे तुम्हाला चांगले लोक दिसतील जसे कलाकार, संगीतकार, कवी, संत, परोपकारी, आस्तिक, मानवतावादी, शोध, देव प्रेमळ, स्त्रियांचा आदर करणारे इत्यादी. ते चांगले लोक धर्मग्रंथांचे अनुयायी असतील किंवा नसतील. पण तुमच्या लक्षात येणारी सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नॉनस्टॉप कलह, क्लेश, मारामारी, भांडणे, न्याय, अन्याय, निषेध आणि संघर्ष 1170 अब्ज मैलांच्या संपूर्ण मार्गावर चालू आहे. प्रवास पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला लक्षात येईल की संपूर्ण मार्गावर संघर्ष कधीही थांबला नाही. अनेक पिढ्या उलटल्या पण लढाई चालूच राहिली आणि चालूच राहिली. कोठेही भांडणातून कोणीही विश्रांती घेतली नाही. ज्या क्षणी मनुष्याने विचार केला की आपण सर्वस्वाचा त्याग करून हरिद्वारला जाईन किंवा सेवानिवृत्ती घेऊ, तेव्हा त्याच्या लक्षात आले की तेथे एक नवीन प्रकारचा संघर्ष आपली वाट पाहत आहे. दुःखाला कंटाळून एखाद्या माणसाने आत्महत्या केली, तर देह सोडल्यानंतर लगेचच एक नवीन प्रकारची समस्या शेजारच्या दारात त्याच्या स्वागतासाठी थांबलेली दिसली. मग तुमच्या लक्षात येईल की रस्त्याच्या पलीकडे बाकी नावाची गोष्ट नव्हती. या समस्यांनी अशा व्यक्तीला देखील सोडले नाही ज्याने सर्व काही सोडले आणि उर्वरित आयुष्य जगण्यासाठी मठात गेले. मग तुमच्या मनात प्रश्न येईल की 1170 अब्ज मैलांच्या या वाटेवर मारामारी, भांडणे आणि समस्या आहे. मग या संघर्षांचे आणि अनंत समस्यांचे प्रयोजन काय? दुर्दैवाने, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर समजू शकत नाही कारण तुम्ही फक्त भूतकाळात आहात आणि तुम्ही भविष्यात कधीच नव्हते. तुम्हाला या विश्वातून सर्वज्ञानाचे ज्ञान मिळालेले नाही जे भविष्यात जाऊनच मिळवता येते. म्हणूनच, जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एक चांगला माणूस व्हा आणि तिथे जा किंवा तुम्हाला हे याच जीवनात जाणून घ्यायचे असेल तर अशा व्यक्तीला शोधा जो आधीच भविष्यात गेला आहे आणि नंतर या पृथ्वीवर परत आला आहे. तथापि, ज्या क्षणी तुम्ही अशा व्यक्तीला शोधण्यासाठी बाहेर पडाल, त्या क्षणी तुम्हाला हजारो उपदेशक, गुरु, अध्यात्मवादी दिसतील जे तुम्ही ज्याच्यासाठी शोधत आहात तोच असल्याचा दावा करत आहेत. अप्रत्यक्षपणे ते एक प्रकारचे सर्वज्ञ असल्याचा दावा करतील आणि त्यांना या अंतहीन संघर्षाचे कारण तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करावे हे त्यांना माहीत आहे.
त्या सर्व ढोंगी आणि गुंडांनी अंधश्रद्धाळू लोकांसाठी आपली दुकाने उघडली आहेत. त्यांच्याकडे अनेक आकर्षक उत्तरे असतील, परंतु योग्य उत्तर कधीही सापडणार नाही, कारण त्यापैकी कोणीही भविष्यात स्वर्गात नाही. म्हणून स्वतःहून तिथे जाणे आणि त्याचा अनुभव घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. स्वर्गातून येथे आलेला एकमेव आत्मा याद्वारे स्पष्ट केलेले सत्य लोकांना समजू शकले नाही याचे मुख्य कारण भविष्यातील ज्ञानाचा अभाव हे होते. त्यामुळे लोकांना योग्य काम करता आले नाही. लोकांनी विश्वास ठेवला असता किंवा समजला असता, तर गेल्या 200 वर्षांतील सर्व शोधांमधील पोकळी भरून काढण्यासाठी आणि पृथ्वीमातेचे भविष्यातील नियोजन उघड करण्यासाठी यांना किमान 10 नोबेल पारितोषिके देणे भाग पडले असते. जसे की कोर आणि पृथ्वीच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या शोधासाठी प्रथम पारितोषिक दिले जाईल. दुसरे म्हणजे पृथ्वी ती आहे जिने आपल्याला प्लुटोनियन कक्षेतून येथे आणले. तिसरा गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी असेल. चौथा डीएनए सर्पिल का होतो. पाचवा सौरमालेच्या उत्पत्तीसाठी असेल. सहावा लावा भूकंप आणि ज्वालामुखींसाठी असेल. सातवा चंद्राच्या उत्पत्तीसाठी असेल. आठवा असेल पृथ्वी दुसऱ्या कक्षाकडे जाण्यासाठी. नववा मंगळ नवीन पृथ्वी बनण्यासाठी. 10वा खरा शिक्षण देऊन युद्धाऐवजी शांततेसाठी असेल. अशा प्रकारे शोधांची यादी मोठी आहे. म्हणूनच भविष्यात काय होणार आहे हे समजू शकले नाही, पण इथे आपण भूतकाळात जाण्याबद्दल बोलत आहोत जे खूप सोपे आहे. या कक्षावर जे उपदेशक भूतकाळाचे जाणकार असल्याचा दावा करतात, त्यांना त्यांच्या धर्मग्रंथांचा भूतकाळाचा इतिहासही कळत नाही. म्हणजेच ते असे म्हणतात की 5000 वर्षांपूर्वी, 10,000 वर्षांपूर्वी घडले होते, किंवा 15,000 वर्षांपूर्वी, 10,000 वर्षांपूर्वी. विसरा, 1 तासापूर्वी ही पृथ्वी कुठे होती हे त्यांना विचारा, त्यांच्यापैकी कोणीही उत्तर देऊ शकणार नाही. प्रत्यक्षात फक्त एक अतिरिक्त हुशार, लबाड किंवा वेडा माणूसच एखाद्या गोष्टीबद्दल बोलेल ज्याबद्दल त्याला अजिबात माहिती नाही, आणि त्याचे अनुयायी देखील अशाच प्रकारच्या लोकांच्या श्रेणीतील असतील. परंतु त्यांचे बोलणे सिद्ध करण्यासाठी ते धर्मग्रंथांचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात, ज्याचे सत्य मी आधीच स्पष्ट केले आहे. एकंदरीत हे एक मानसिक वेडेपणाशिवाय दुसरे काही नाही. जरी काही धर्मोपदेशक चांगले मनाचे आहेत आणि त्यांचे देवावर प्रेम आहे, परंतु जेव्हा युग बदलले तेव्हा त्यांना भूतकाळाची जाणीव होऊ शकताही. त्यांच्यापैकी कोणालाही 5000 वर्षांपूर्वी किंवा 15,000 वर्षांपूर्वीच्या घटनांचे ज्ञान असू शकत नाही. तसेच त्यांना भविष्याबद्दलचे ज्ञानही असू शकत नाही, कारण कोणत्याही धर्माचे पुरुष भविष्याच्या मार्गावरून येथे परत आले नाहीत. जरी अनेक धर्माच्या अनुयायांचा असा गैरसमज आहे की त्यांच्या धर्माचे संस्थापक त्यांना ख्या मार्गाचे रहस्य सांगण्यासाठी भविष्यातील मार्गावरून येथे आले आहेत, परंतु ते संस्थापक आणि अनुयायांसाठी एक रहस्य आहे. जर तो भविष्यातील मार्गावरून आला असता तर त्याला सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर कळले असते, त्याला चंद्राच्या उत्पत्तीची रहस्ये तसेच इतर शेकडो रहस्येही कळली असती. म्हणून तो भविष्यातील, म्हणजेच स्वर्गातील मनुष्य नव्हता. त्यामुळेच तो गोंधळ तुम्ही तुमच्या मनातून काढून टाकू शकता. आता मी धर्मग्रंथांबद्दलचा संभ्रम, धर्मसंस्थापकांबद्दलचा संभ्रम आणि धर्मप्रचारकांबद्दलचा संभ्रम दूर केला आहे. आता मी तुम्हाला भूतकाळात आणि भविष्यात कसे जायचे ते सांगेन, आणि मातृ निसर्गाचा नियम काय आहे, म्हणजे कुठे जावे आणि कुठे जाऊ नये. प्रथम मी तुम्हाला एक लहान उदाहरण देतो. जर 10 मैलांच्या अंतरावर 3 ट्रेन एकाच वेगाने धावत असतील आणि तुम्ही मध्यभागी चालत असाल, आता पुढच्या ट्रेनमध्ये किंवा मागच्या ट्रेनमध्ये जायचे असेल तर कसे जायचे आणि त्याचे काय परिणाम होतील? पहिला प्रश्न आहे, तू का जाणार? उत्तरांपैकी एक असे असू शकते कारण काही तज्ज्ञांना आधीच समजू लागले आहे की तुमच्या ट्रेनमध्ये काही विचित्र गोष्टी घडत आहेत ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत.
ते समजू शकले नाहीत आणि त्यांना शंका आहे की ही ट्रेन जळून खाक होऊ शकते किंवा काही जीवघेणा अपघात होऊ शकतो. ते इतर सर्व प्रवाशांना ते सांगण्यास घाबरतात कारण अन्यथा सामान्य लोक घाबरून जातील आणि एक घबराट निर्माण होईल. आता, हे घाबरलेले लोक भविष्यातून आलेले नाहीत, त्यामुळे काय घडत आहे आणि काय केले पाहिजे हे त्यांना समजावून सांगता येणार नाही, परंतु त्यांना अवकाशयानात उड्डाण करून पृथ्वी सोडून अवकाशात जाण्याची कल्पना आहे. ही एक अतिशय महाग प्रक्रिया आहे म्हणून परिस्थितीचा फायदा समजून घेऊन काही संधीसाधू लोक हा एक मोठा व्यवसाय बनवण्याचा विचार करत आहेत कारण बऱ्याच लोकांकडे खूप पैसा आहे आणि ते घेऊ शकतात. आता आईला सोडून अंतराळयानाने अंतराळात पोहोचल्यानंतर काय होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे स्वतःसाठी किंवा त्यांच्या धार्मिक मार्गदर्शकांना शोधणे अशक्य आहे. हे देखील मी येथे स्पष्ट करेन. भाग 4 भूतकाळात जाण्याची 4 तंत्रे आहेत. पहिली, यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जसे की सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर, पृथ्वीचा तिच्या कक्षेतील वेग, पृथ्वीचा तिच्या अक्षावरचा वेग आणि दिशा, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाची दिशा, अक्षांश आणि रेखांश, गुरुत्वाकर्षण आणि नंतर कोणते हे जाणून घेतले पाहिजे. पृथ्वी रेखांश आणि अक्षांश मधून आणि मधून आली आणि पृथ्वी सोडताना नेमके कोणत्या दिशेला तोंड द्यावे इत्यादी. मग तुम्ही रोबोटसारखे ड्रायव्हरलेस स्पेसक्राफ्ट बनवा ज्याने अब्जावधी मैलांचा प्रवास एका दिशेने सतत केला पाहिजे. कारण त्यावर स्वार होत असताना, ज्या क्षणी तुम्ही भूतकाळात जाण्यास सुरुवात कराल, त्या क्षणी तुमचे वय कमी होऊ लागेल आणि कोट्यवधी मैलांनंतर तुमचे हे शरीर नाहीसे होईल आणि नंतर तुम्ही जुन्यापासून बालपणात परत जाणाऱ्या नवीन शरीरात असाल आणि काही काळानंतर ते शरीर देखील नाहीसे होईल. म्हातारपणात बालपणात जाण्याची ही प्रक्रिया अनेक शरीरात चालू राहील. अशा प्रकारे तुम्ही अब्जावधी मैल गेल्यावर सुमारे 1300 वर्षांनंतर तुम्ही कोणत्या अक्षांश आणि रेखांशावर असाल त्यानुसार तुम्हाला आदी शंकराचार्य दिसतील. तुम्ही पुढे जात राहा मग तुम्ही चालाल हे धर्मग्रंथ लिहिणाऱ्या सर्व ऋषी, महात्मांना भेटा. अशा प्रकारे, अनेक शरीरांमधून जात असताना तुम्ही आदिमानवाच्या वानरापर्यंतच्या टप्प्यावर पोहोचाल. मग असा एक क्षण येईल जेव्हा आपण पुढे जाऊ शकणार नाही कारण सूर्यमालेतील सर्व ग्रह तेथे थरारक असतील. यालाच सूर्यमालेची उत्तेजित अवस्था म्हणतात. मग तू तिथेच थांब. मग नवीन पृथ्वी तिथे आल्यावर ती तुम्हाला इथे परत आणेल. परत येताना हा 1170 अब्ज मैलांचा मार्ग आहे त्यामुळे इथे येण्यासाठी तुम्हाला 20 ते 2500 वर्षे वेळ लागतील. 2. दुसरे तंत्र म्हणजे तुम्ही स्पेसएक्सचे फ्लाईट घेऊन मंगळावर उतरता. त्या फ्लाईटद्वारे मंगळावर जाण्यासाठी तुम्ही नासा, स्पेसएक्स किंवा इतर एजन्सीकडे अर्ज करू शकता जे आधीच त्यावर काम करत आहेत. अर्ज करण्यासाठी सर्व माहिती त्यांच्या वेबसाईटवरून मिळू शकते. तुमचे आरोग्य आणि त्याची किंमत यासह जे काही आवश्यक आहे ते तुम्हाला सांगू शकतात. जसे मी आधीच स्पष्ट केले आहे की मंगळ पृथ्वीच्या या कक्षेत जाण्यास तयार आहे आणि ज्या क्षणी पृथ्वीच्या घरात आगमन होईल, ती एक नवीन पृथ्वी बनेल आणि नंतर नवीन पृथ्वीवर तुम्ही किड्यापासून माकडापर्यंत निअँडरथल पर्यंत विकसित होण्यास सुरुवात कराल. आदिम मनुष्य ते मनुष्य आणि असेच. मग अनेक शरीरे आणि अब्जावधी मैलांचा प्रवास केल्यावर तुम्ही कोणत्या अक्षांश आणि रेखांशावर असाल यावर अवलंबून तुम्ही आदी शंकराचार्यांना भेटू शकाल. तुम्ही तुमच्या सर्व प्रियजनांना आणि भूतकाळात रण पावलेल्यांना पुन्हा भेटू शकाल. जरी हे देखील निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे, परंतु जर तुम्ही तेथे जाण्याचा निर्णय घेतला असेल तर ती पूर्णपणे तुमची निवड आहे. पण जर तुम्ही तिथे गेलात तर मी तुम्हाला नम्रपणे विनंती करू इच्छितो की कृपया तुम्ही ही बायबल, कुराण, महाभारत आणि वेद तुमच्या बॅगेत घ्या. शक्य असल्यास
काही शिल्प किंवा धातू देखील घ्या, कारण जोपर्यंत तुम्ही निएंडरथलचे वानर बनून आदिम मनुष्यापासून मानवापर्यंत ही सर्व कागदी पुस्तके धुळात बदलली जातील. विश्वाचे हे सर्वात मोठे रहस्य ज्याने समजावून सांगितले त्या महान आत्म्याबद्दल देखील थोडी माहिती घ्या, जेणेकरून त्या जगातील लोकांना समजेल की महान आत्मा चांगल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर येतो. या आशेवर त्या जगातील इतर लोक आपला वेळ शांततेत घालवतील आणि चर्च आणि मंदिरे बांधतील आणि हा आत्मा पुन्हा येण्यासाठी प्रार्थना करतील. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या वेदनादायक वाटेवर फक्त एकच आशा असेल आणि ती म्हणजे या पवित्र आत्म्याचे आगमन. ही चांगल्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. तिसरे तंत्र देखील सोपे आहे. बऱ्याच लोकांना त्यातील अर्धा भाग आधीच समजला आहे आणि मी उर्वरित समजावून सांगेन. ही पृथ्वी अशांत होणार आहे हे बऱ्याच लोकांना आधीच कळले आहे. काय घडणार आहे हे समजणे हा त्यांच्यासाठी एक मोठा मैलाचा दगड असला तरी ते अंतराळयानासह अंतराळात जाण्याच्या विचारात आहेत. जर तुम्ही त्यांच्यात सामील होण्याचे ठरवले असेल तर पुढे काय करायचे ते मी तुम्हाला सांगू शकतो. सर्वप्रथम, तुमच्याकडे जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत, जसे की अन्न, पाणी, ऑक्सिजन, पुनर्वापर किंवा पुनरुत्पादन प्रणाली असल्याची खात्री करा. कारण या आईला गेल्यावर तुम्हाला या गोष्टी पुरवायला आई राहणार नाही. त्यानंतर या विश्वात अनेक पृथ्वी आहेत जिथे वातावरण या पृथ्वीशी मिळते जुळते आहे. ते वातावरण तुमच्या शरीरासाठी थोडेसे योग्य असू शकते. त्यासाठी तुम्हाला या सौरमालेतून बाहेर पडून वेगळ्या सौरमालेत प्रवेश करावा लागेल. लवकरच तुझे शरीर जुने होईल, मग तुला नवीन देह द्यायला आई नसेल. त्यामुळे जास्त काळ टिकून राहण्यासाठी तुम्ही त्या ग्रहाची विमाने चोरू शकता आणि प्रवाशांच्या शरीराचे अवयव तुमच्यासोबत बदलू शकता. ज्याप्रमाणे 2014 मध्ये मलेशिया एअरलाइनचे 370 विमान बेपत्ता झाले होते, त्याचप्रमाणे 2014 मध्ये त्या पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या विमानाचे आणि प्रवाशांचे काय झाले हे कधीच कळणार नाही. कारण जर तुम्ही स्वतःच्या आईची फसवणूक केली तर तुम्ही कोणतेही भयंकर पाप करू शकता. हबल दुर्बिणीद्वारे तुम्ही त्या पृथ्वी शोधू शकता. लवकरच तुम्ही ते शिकाल, कारण तुमच्या शास्त्रज्ञांनी या दिशेने काम सुरू केले आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा तुम्ही फक्त जागेच राहू शकता. लवकरच ही पृथ्वी दुसऱ्या कक्षेत जाईल आणि मंगळ नवीन पृथ्वी बनण्यासाठी येथे येईल. मग तुम्ही त्या नव्या पृथ्वीवर उतरू शकता. हे पाप करत असतानाही तुम्ही वेद, बायबल, कुराण आणि महाभारत सोबत घेऊ शकता. तुमचे वाहन त्या नवीन पृथ्वीवर उतरताच तुम्ही निएंडरथल ते आदिम मनुष्य ते होमो सेपियन्सचे माकड व्हाल. कालांतराने तुम्ही आदि शंकराचार्यांना भेटाल आणि आधीच मरण पावलेल्या तुमच्या सर्व प्रियजनांना भेटाल. तुम्हाला अनेक नैसर्गिक आपत्ती, जागतिक व्यापार केंद्रासारख्या भयंकर अपघात तसेच विध्वंसक मनाच्या खोट्या लोकांना भेटेल. पण हा कोट्यवधी मैलांचा प्रवासही खूप मोठा आहे, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन पृथ्वीला सूर्याभोवती 20 ते 2500 प्रदक्षिणा पूर्ण कराव्या लागतील. 4. चौथे तंत्र देखील खूप सोपे आहे. या पृथ्वीकडे दुर्लक्ष करा आणि म्हणा, ती काहीच नाही. तिच्या केंद्रस्थानी असलेल्या पराक्रमी शक्तिशाली देवाकडे दुर्लक्ष करा आणि म्हणा, ते खरे नाही. मला तुमचा गुरु मानू नका आणि माझे गुरु ज्ञानी आहेत असे म्हणू नका. भविष्यातून, स्वर्गातून आलेल्या या शक्तिशाली आत्म्याला स्वीकारू नका. आणि आम्हा चौघांबद्दल काहीतरी वाईट बोल. ज्या क्षणी तुम्ही हे 4 स्वीकारण्यास नकार द्याल, त्या क्षणी तुम्ही आपोआप खोट्याचे अनुयायी बनता. मग अणुदृष्ट्या तुम्ही या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवाल. निसर्गाच्या नियमाची जाणीव नसलेल्या या धर्मांवर तुम्ही विश्वास ठेवाल. तुमच्या गुरूंवर विश्वास असेल जे पैसे कमावण्यात खूप व्यस्त आहेत. मग तुम्ही भूतकाळाच्या मार्गावर राहण्यासाठी योग्य व्यक्ती व्हाल.
तुमच्या स्वतःच्या इच्छेने आणि इच्छेने तुम्ही भविष्याचा मार्ग नाकारला असेल आणि भूतकाळ स्वीकारला असेल. आतापर्यंत तुम्हाला हे समजले पाहिजे की भविष्याचा मार्ग हा देवांचा मार्ग आहे आणि भूतकाळाचा मार्ग राक्षसांचा मार्ग आहे. आपण दोन्ही बाजूंनी असू शकत नाही. तुम्ही पृथ्वीच्या किंवा धर्माच्या बाजूने असले पाहिजे. थायलंड सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महासागर मंथनाच्या विशाल पुतळ्यासारखा विचार करा जिथे एका बाजूला राक्षस आणि दुसऱ्या बाजूला देव आहे. तुम्ही एका बाजूला म्हणजे देव किंवा दानव, पृथ्वी किंवा धर्म, सत्य किंवा असत्य, भूत किंवा भविष्य. तुम्ही मूर्ख गुरुची पूजा करू शकत नाही आणि त्याच वेळी महेश शास्त्रींवरही विश्वास असल्याचा दावा करू शकत नाही. तुम्ही सत्याची किंवा खोट्याची बाजू घेऊ शकता. ज्या क्षणी तुम्ही असत्याची बाजू घ्याल तुम्ही आपोआप भूतकाळात जाल. कारण जो या मातेच्या परोपकारावर विश्वास ठेवत नाही, ह्या गोष्टी स्वीकारत नाही, खोट्याचे समर्थन करतो आणि जो ढोणी झुंडशाहीची मानसिकता, प्रसिद्ध गुरूंचा अनुयायी, अज्ञानी शास्त्रांवर विश्वास ठेवणारा आणि निष्काळजी असतो, तो माणूस या मारस्वभावाने मागे राहतो. योग्यरित्या शिकवण्यासाठी. तथापि, ही पृथ्वी मूर्ख, गर्विष्ठ, हसव्या, कृतघ्न व्यक्तीला सत्यलोक किंवा सत्याचे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भविष्यातील जगात घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्याच्या डीएनए मध्ये सत्य नसल्यामुळे तो सत्याची भिंत ओलांडू शकणार नाही आणि फक्त भूतकाळाच्या या मार्गावर राहील. या विश्वाने न्याय आणि उत्क्रांतीची प्रणाली संगणकीकृत केली आहे. भाग 5 भूतकाळातील प्रवासाचा फायदा आणि तोटा. फायदा नवीन पृथ्वीवर असल्याने तुम्ही इतरांपेक्षा वृद्ध आणि अधिक परिपक्व व्हाल, कारण तुम्ही येथे सर्व काही पाहिले आहे, ज्याबद्दल त्या लोकांना काही सुगावा लागू शकत नाही. त्यांची स्वप्ने. उदाहरणार्थ, जर तुम्हाला संगीत कसे तयार करायचे हे माहीत असेल तर तुम्ही सर्व संगीतकारांमध्ये आघाडीवर असाल आणि तुमची कामगिरी त्यांना आश्चर्यचकित करू शकते. जर तुम्हाला कपडे कसे बनवायचे हे माहीत असेल तर तुम्ही त्याचे शोधक होऊ शकता. तुम्ही वकील असाल तर तुम्ही लोकांना कायदे सुधारण्यासाठी तुमच्या नवीन आश्चर्यकारक कल्पना सांगून प्रभावित करू शकता. जर तुम्ही चांगले धार्मिक गुरु असाल तर तुम्ही तेथे बरेच अनुयायी बनवू शकता. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या क्षेत्रात नेहमीच खूप पुढे असाल. तुम्ही धर्म किंवा पंथाचे संस्थापक असू शकता. तुम्ही शास्त्राचे लेखक होऊ शकता. शेती, गुरेपालन, गुहा आणि झोपड्यांपेक्षा चांगली घरे बनवणे, चांगली शस्त्रे बनवणे, किल्ले बांधणे, अमेरिकेसारख्या खंडात शोध घेणे, इलेक्ट्रॉनिक्सचा शोध लावणे इत्यादी नवीन तंत्रे तुम्ही शिकवू शकता. याप्रमाणे तुम्ही तेथे हजारो आश्चर्यकारक गोष्टी करू शकता. कोणतेही नवीन कार्य यांच्या मनात येण्यापूर्वी तुम्ही पूर्ण करू शकता. आता जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे काम कराल तेव्हा तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. मग त्या पैशाने तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तिथल्या लोकांना गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य करू शकता. ते तुमचे ऐकतील. ते तुला देव मानतील. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमर्यादित लोक तुमच्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करतील आणि तुम्ही म्हणाल तसे करतील. गैरसोय. तोटा असा आहे की 1100 अब्ज मैलांचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा 2000 वर्षांपेक्षा जास्त वेळ घालवावा लागेल. या मार्गावर संपूर्ण प्रवासात दररोज एक नवीन आव्हान असते ज्यातून तुम्ही स्वतःला सुटू शकणार नाही. एका ठिकाणी एक रोग असेल तर पुढच्या पायरीवर दुसरा रोग असतो, त्यामुळे संपूर्ण मार्ग रोगांनी भरलेला असतो. कुठेतरी कॅन्सर होतो, तर पुढच्या काळात दुसरा असाध्य रोग होतो. एका ठिकाणी उपासमार झाली तर पुढच्या ठिकाणी साथीचे रोग होतात. एकदा दुष्काळ पडला की पुढे महामारी येते. तुम्ही एका धोकादायक माणसासोबत केले तर पुढचा आणखी धोकादायक आहे फक्त तुमची वाट पाहत आहे. संपूर्ण मार्ग धोकादायक राजकारणी, धोकादायक धर्म,
धोकादायक धार्मिक नेते, धोकादायक व्यापारी आणि धोकादायक वैज्ञानिकांनी भरलेला आहे. म्हणूनच सगळीकडे फक्त भांडणे, मारामारी, युद्धे, महायुद्धे आणि अगदी महायुद्धे आहेत. लोकांमध्ये द्वेष पसरवणारे धर्म आहेत आणि धर्मांमध्ये मारामारी आणि मारामारी आहे. तर सुरुवातीला त्या मारामारीसाठी दगडांचा वापर केला जातो, पण पुढे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर विनाशासाठी अधिक प्रगत शस्त्रे दिसतील. तर सुरुवातीला तुम्हाला गुहा आणि झोपड्या दिसतील, पण पुढे तुम्हाला 100 किंवा 150 मजली इमारती दिसतील. पुढे कितीही विकास झाला तरी तुमच्या मनात भीती कायम राहील, कारण संपूर्ण मार्ग फसवणूक, विश्वासघात, खोटे, फसवणूक, द्वेष, अज्ञान, गर्व, अहंकार, चोरी आणि अप्रामाणिकपणा यांसारख्या गोष्टींनी भरलेला आहे. त्यावर भूकंप, पूर, दुष्काळ, रस्ते अपघात यांसारख्या अगणित नैसर्गिक आपत्ती येतील आणि मग सर्वात भयावह गोष्ट म्हणजे मृत्यू, ज्यातून तुम्ही सुटू शकणार नाही. म्हणूनच पुढे काय होऊ शकते हे जाणून घेता तुम्ही नेहमी भीतीमध्ये राहाल. जरी मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की संपूर्ण मार्गावर उद्या काय होईल हे कोणालाही कळणार नाही, म्हणून प्रत्येक नवीन पायरीवर एक नवीन आश्चर्यकारक दृश्य असेल. जेव्हा तुम्ही एक शरीर सोडता तेव्हा सर्वात भयानक गोष्ट असेल, कारण मृत्यूनंतर तुमचे काय होईल हे तुम्हाला कधीच कळणार नाही. भाग 6. तुम्ही तो मार्ग का घ्यावा? तुमची सद्सद्विवेक बुद्धी जे ठरवेल ते तुम्ही कराल, पण भूतकाळात जाण्याच्या या 4 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या असल्याने भूतकाळात जाणे हे निसर्गनियमाच्या विरुद्ध आहे हे सांगणे माझे कर्तव्य आहे. ब्रह्मांड. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अद्याप कोणतीही शिक्षा नाही. तुम्हाला या वेदनादायक वाटेवरून जाण्यास भाग पाडून ती पृथ्वी तुम्हाला शिकवत राहील की तुमच्या आईची अशी कृतघ्नता पुन्हा कधीही करू नका. ही केवळ चूकच नाही तर अक्षम्य पाप आहे. फक्त ते शिकण्यासाठी कोट्यवधी मैलांचा लांबचा प्रवास केला पाहिजे, ज्याला 2000 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो, तर 67,000 मैलांचा प्रवास फक्त 1 तासात पूर्ण होतो. हा असा तुरुंग आहे जिथे तुम्हाला नॉनस्टॉप चालत आणि चालत राहावे लागेल. ही पृथ्वी गोलाकार आहे आणि सूर्याभोवती फिरण्यास तुम्हाला शेकडो वर्षे लागतात, हे फक्त एक छोटीशी गोष्ट जाणून घेण्यासाठी. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आईला सोडून भूतकाळात प्रवेश करता तेव्हा तुमच्यावर आईबद्दल कृतज्ञ असल्याचा शिक्का बसतो. ज्या आईने तुला जन्म दिला, जेवलं, वाढवलं, तुला कपडे, घर, पाणी, हवा दिली, जन्मापासून आजपर्यंत तुला किती गोष्टी दिल्या आहेत याची कल्पना नाही, पण आज तू तिला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहेस. हा पूर्णपणे तुमचा स्वतःचा निर्णय असेल. तसेच या आईच्या हृदयात असलेल्या वडिलांनी तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी सत ऊर्जा दिली आहे. त्याने तुमचे हृदय पंप करणे चालू ठेवले आणि तुम्हाला प्रकाश, वीज, भाजीपाल्याची वाढ, अन्न तयार करण्यासाठी फळझाडे इत्यादी अगणित गोष्टी दिल्या, परंतु आज जर तुम्ही त्याला स्वीकारण्यास नकार दिला तर तो पूर्णपणे तुमचा स्वतःचा निर्णय असेल. हा देव कोणालाही शिक्षा करत नाही. शिक्षा घेणे हा माणसाचा स्वतःचा निर्णय आहे. होय, जेव्हा वेदना असह्य होतात तेव्हा तो प्रार्थना करतो की देवाला काही वेदना कमी व्हाव्यात. होय, हे खरे आहे की देव वेदना कमी करू शकतो किंवा नाहीसा करू शकतो, परंतु ते मुळापासून नष्ट करण्यासाठी विश्वाच्या नियमानुसार जाणे आवश्यक आहे. माणसाने शिकण्याचा प्रवास पूर्ण करून सत्याच्या या दारात पोहोचले पाहिजे आणि मग ते स्वीकारले पाहिजे. सत्य शिकून स्वीकारल्यानंतरच वेदना दूर होतील. सत्य जाणून घेण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे वेदना. वेदना हाच माणसाचा सर्वात मोठा आणि एकमेव गुरु आहे. कष्टाशिवाय कोणीही शिकत नाही. वेदनाशिवाय ही जीन्स घन होऊ शकत नाहीत किंवा डीएनए शुद्ध होऊ शकत नाहीत. जर डीएनए शुद्ध केले नाहीत तर सत्याचे लेखन त्यावर छापले जाऊ शकत नाही.
मी कितीही मार्गांनी समजावले तरी समजणार नाही. त्यामुळेच कोट्यवधी मैलांच्या या लांबच्या प्रवासात सर्वत्र वेदना आणि वेदना आहे. आता हे दुखणे चालू ठेवायचे की इथेच संपवायचे हे तुमचा स्वतःचा निर्णय असेल. मात्र मी म्हणेन, इतक्या कष्टातून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात म्हणून पुन्हा त्याच वेदनादायक मार्गावर जाऊ नका. जर तुम्ही शिकला असाल तर त्याच्या चमत्कारिक फळांचा आनंद घ्या आणि पुढे जा. प्रश्न हा मोठा भूकंप कधी होईल? उत्तर हा एक अतिशय सामान्य प्रश्न आहे. शिकण्यापूर्वी आणि ते वास्तविक आहे की अवास्तव हे शोधण्यापूर्वी प्रत्येकजण मला विचारतो, हे कधी होईल? मी त्याची तारीख सांगितली असती तर प्रत्येकाने आपली अर्धी संपत्ती आणून माझ्यासमोर ठेवली असती. पण हा परीक्षेचा विषय आहे. प्रथम आपण ते खरे की खोटे हे जाणून घेतले पाहिजे. जर खरे असेल तर त्यानंतर तुमची परीक्षा होईल की तुम्ही सत्य स्वीकारू शकता का आणि मग तुम्ही सत्यासाठी काय करू शकता. मग समुद्रमंथनात ही माता बघेल की तुम्ही देवांच्या बाजूने आहात की दानवांच्या बाजूने आणि जेव्हा तुम्ही तुमच्या निवडलेल्या गटासाठी कामाला लागाल तेव्हा हा कार्यक्रम होईल. पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही सत्य शिकत नाही तोपर्यंत तुम्ही भूतांच्या गटात आहात. प्रश्न किती वेळ लागेल? उत्तर जेव्हा सत्याची ही बातमी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. प्रश्न हे कसे शक्य आहे? उत्तर सर्व देशांतील सर्व भाषांमध्ये उपलब्ध करून. प्रश्न या बातमीने लोकांच्या जीवनात काही बदल होईल का? उत्तर संपूर्ण जगाला समजताच मोठा भूकंप होऊन मोठे बदल होत आहे. तेव्हा लोकांजवळ मर्यादित वेळेत स्वतःमध्ये चांगले किंवा वाईट बदल घडवून आणण्याचा अंतिम पर्याय असेल. भाग 7 प्रश्न मृत्यू टाळेल का? उत्तर नाही सर. मृत्यू थांबणार नाही. मृत्यू हा एक बदल आहे जो विश्वाचा नियम आहे. हा बल स्वीकारला पाहिजे. जे सुटण्यासाठी अवकाशात उडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही एक दिवस पकडले जाईल. फरक एवढाच असेल की ते मृत्यूच्या भीतीने अंतराळात गेले तर ते भूतकाळात प्रवेश करतील आणि निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर शिक्का मारला जाईल. विश्वासघात करून आणि आईशी कृतज्ञ राहून कायदा मोडल्याबद्दल त्यांना पापी म्हटले जाईल. ते या आईला पुन्हा भेटू शकणार नाही. तो जघन्य अपराध आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल देव कोणालाही शिक्षा देत नाही, परंतु भूतकाळातील वेदनादायक जगात जाण्याचा त्यांचा स्वतःचा निर्णय होत आहे. 1170 अब्ज मैलांच्या या लांब मार्गावर तुम्ही दररोज काही ना काही शिकत राहिलात आणि जसजसे तुम्ही शिकलात तसा तुमचा डीएनए बदलत गेला. जर तुम्ही तुमच्या डीएनए ची तुलना तुमच्या आजोबांच्या पणजोबांच्या डीएनए सोबत केली तर तुम्हाला मोठा फरक दिसेल आणि जर तुम्ही त्यांची 2000 वर्षांपूर्वीच्या डीएनए सोबत तुलना केली तर तुम्हाला खूप फरक दिसेल. पण आपली आई जेव्हा प्लुटोच्या कक्षेत होती तेव्हाच्या डीएनए ची तुलना आजच्या डीएनए सोबत केली तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही आई तुम्हाला प्लुटोनियन कक्षेपासून इथपर्यंत आणण्यासाठी किती मेहनत घेत होती. जीन्स संपादित करण्याच्या निसर्गाच्या दैवी पद्धतीबद्दल आणि ही आई हजारो वर्षांपासून तुमची जीन्स कशी संपादित करत होती हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ही आई एक शिक्षिका, एक परीक्षक आणि जनुक संपादक देखील आहे. पण मुलांना परिपूर्ण बनवण्याची तिची पद्धत अद्वितीय आणि परिपूर्ण आहे. तिचा एकच उद्देश होता की तुम्हाला इतके हुशार बनवायचे आहे की तुम्ही आई, वडील आणि या विश्वाबद्दल शिकू शकाल जेणेकरून तुम्ही खूप चांगली व्यक्ती बनू शकाल. प्रश्न मोक्ष म्हणजे काय? उत्तर मोक्ष हा उत्क्रांतीचा एक पूर्ण टप्पा आहे ज्याला होमो मॅक्सिमस म्हणता येईल. एक नवीन दिव्य शरीर जे फक्त दुसऱ्या कक्षावर मिळू शकते. बदल किंवा मृत्यू या कायद्याला कोणीही रोखू शकत नाही हे आता तुम्हाला माहीत आहे. या बदलाशिवाय तुम्ही पृथ्वीवरील अत्यंत प्रगत जीवनाच्या या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. आज तुमच्या हातात सेल फोन नसेल,
ज्याप्रमाणे तुम्ही एका आविष्काराचे साक्षीदार आहात, प्रत्येक वाटेवर प्रत्येक पावलावर एक नवे अकल्पनीय स्वप्न साकार होण्याचे, त्याचप्रमाणे देव लोक म्हणून ओळखले जाणारे एक अकल्पनीय चमत्कार तुमच्या स्वागतासाठी वाट पाहत आहे. स्वर्ग, वैकुंठ किंवा मोक्ष. भविष्याच्या मार्गावर पुढे काय आहे? जर मी त्या गोष्टींचे वर्णन केले तर ते तुम्हाला काल्पनिक वाटेल आणि तुम्ही मला वेडा माणूस म्हणून घोषित देखील कराल. ज्याप्रमाणे 50 वर्षांपूर्वी एखाद्याने भ्रमणध्वनीबद्दलचे सत्य समजावून सांगितले असते, तर ऐकणाऱ्यांना वाटले असते की माणूस पूर्णपणे वेडा आहे आणि त्याला मानसिक रुग्णालयात पाठवले पाहिजे. परंतु किमान आपण हे समजू शकता की भविष्यात ही सर्व सरकारे राहणार नाहीत आणि देशांच्या सीमारेषा यापुढे राहणार नाहीत. भूतकाळातील सर्व भयानक गोष्टी तेथे नसतील आणि त्याऐवजी अनेक आश्चर्यकारक गोष्टी असतील, परंतु दुर्दैवाने त्यांचे वर्णन करण्यासाठी आपल्या भाषांमध्ये शब्द नाहीत. ते सर्व मातेचे आस्तिक आणि अनुयायी असतील. ते आईच्या नियमाचे पालन करतील आणि ते तिच्या मनाचे पालन करतील. ते दैवी आणि या विश्वाचे रक्षक असतील. एका शब्दात म्हटलं तर ते देव असतील. प्रश्न: हे अनुसरण केल्याने माझे नशीब बदलेल का? उत्तर: जोपर्यंत तुम्ही या शरीरात आहात तोपर्यंत तुम्हाला या मार्गाच्या खडबडीत जावे लागेल. परोपकारी, धर्मनिष्ठ, पापरहित, सर्वज्ञानी आणि सर्व सद्गुणांनी धारण केलेला विश्वातील सर्वात पवित्र आत्मा देखील जन्मापासून आजपर्यंत दररोज समस्यांशी झुंजत आहे, म्हणून आपण कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या समस्या सोडविण्यास विसरू शकता. वाईट लोक नेहमी येथे असतील. तुम्ही सर्व विषारी सापांना मारू शकत नाही. त्यावर कोणाला कर्करोग झाला तर तो होईल, कोणाला मरावे लागले तर तो होईल. जीवनात सर्व काही येथे असेल. त्यांच्या समस्या दूर होतील आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा अवलंब केल्याने नशीब समृद्ध होईल, असा मूर्खपणा करून अनुयायांना आकर्षित करण्याचा उद्योग मी करत नाही. फक्त तुम्ही, हा देव आणि ही पृथ्वी तुमचे नशीब बदलू शकता, दुसरे कोणीही नाही. होय, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन, जे आतापर्यंत तुम्हाला हे देखील माहीत असेल की तुम्ही हे सत्य शिकताच तुमचे जीन्स आपोआप संपादित होतात. मग सर्व अनावश्यक समस्या काढून टाकल्या जातात. दुःख म्हणजे ही आई तुला शिकवते. आपण शिकावे अशी तिची इच्छा आहे. ज्या क्षणी तुम्ही शिकाल, तुमच्या डीएनएमधील कोडिंग या चौघांसाठी बदलले जाईल. ते पृथ्वी माता 2. स्वर्गाचा आत्मा 3. महेश शास्त्री 4. पृथ्वी मातेच्या हृदयात जीवन देणारा देव. ज्या क्षणी विचार बदलला जातो, सत्य डीएनए मध्ये कोड केले जाते, तेव्हा अनावश्यक समस्यांचे कोणतेही कारण राहत नाही. कोणतीही आई शिस्तबद्ध मुलाला थप्पड मारत नाही. तरीही, चांगल्या व्यक्तीपासून कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी 10 पट चांगली व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की परिपूर्णतेला अंत नाही. तुम्ही खूप चांगली व्यक्ती बनली पाहिजे. इतके पारदर्शकपणे स्पष्ट करूनही मी कोणालाच हमी देत नाही, कारण हा संपूर्ण निर्णय पूर्णपणे या देवाच्या आणि या पृथ्वीमातेच्या हातात आहे. हे दोघे कोणत्याही गरीबाला राजा आणि कोणत्याही राजाला भिकारी बनवू शकतात, कधीही कुठेही. ते निएंडरथलला होमोसेपियन्स किंवा निएंडरथलला होमोसेपियन बनवू शकतात. ते कोणालाही 9 अब्ज वर्षांपूर्वी पाठवू शकतात किंवा 9 अब्ज वर्षांपासून कोणालाही येथे आणू शकतात. ते सर्वज्ञ तसेच परिपूर्ण न्यायाधीश आहेत. त्यांची न्याय व्यवस्था पूर्णपणे सत्य आणि अवर्णनीय आहे आणि मला त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पण या जीवनात आणि नंतरच्या जीवनात चांगले घडण्यासाठी हे सत्य एकमेव द्वार आहे. भाग 8. आता मी तुम्हाला वर्तमानाबद्दल सांगतो. सध्या जे काही घडत आहे ते भूतकाळातील पृथ्वीवर घडले आहे आणि भविष्यातील पृथ्वीवरही तेच घडेल. या आधीच्या पृथ्वीनेही अमावस्येला जन्म दिला.
त्या चंद्राचे 100 पुरावे दे. ही पृथ्वी सांगत आहे की आताही तेच घडणार आहे आणि भविष्यातील पृथ्वीच्या बाबतीतही तेच घडणार आहे. प्रत्येक वेळी लोक खूप नैसर्गिक अशांतता आणि भूकंपाने घाबरतात. अमावास्येला जन्म देण्यापूर्वी प्रत्येक पृथ्वीवर महेश शास्त्री सारखे लोक लोकांना सांगतात, काळजी करू नका, काळजी करू नका, घाबरू नका. शेवटचा भूकंप नुकताच येणार आहे की सर्व दुष्टांचा नाश होईल आणि सर्व चांगल्या लोकांचे तारण होईल कारण तारणहार येथे आहे. काळजी करू नकोस. या समुद्रमंथनात जा आणि देवांसोबत राहा. राक्षसांचा सहवास सोडा. अज्ञानाचे शास्त्र सोडा. एक चांगला माणूस व्हा. चांगली व्यक्ती बनण्यासाठी कठोर परिश्रम करा. तुमच्या डीएनए मध्ये सत्याची शुद्ध माहिती पटकन भरा. छान माणूस होण्याबरोबरच या मातेची सेवा करतो, म्हणजेच तिच्या शरीरापासून बनलेली ही सर्व मुले या मातेचीच मुले आहेत. त्यांना सांगा आणि तिला तिच्या योजनेबद्दल कळवा. स्वार्थी शास्त्रांनी या मुलांना भरकटवले आहे. ही मुले खूप हरवली आहेत. ते खूप गोंधळलेले आहेत. त्यांना अनेक समस्यांनी घेरले आहे. आपल्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी ते दारू पीत आहेत आणि ड्रग्स घेऊन आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. भयानक आणि भयानक घटना पाहून त्यांचे मन हेलावून जाते. या गोंधळाची उत्तरे ते शोधत आहेत. जे यशस्वी होतात त्यांना माणुसकीत रस नसतो तर फक्त आनंद आणि वेळ वाया घालवतो. पण जे यशस्वी झाले नाहीत त्यांना त्यांच्या अपयशाचे कारण समजत नाही. त्यांचे प्रश्न आहेत की माझी नोकरी का गेली? मी का नापास झालो? मी लग्न का करू शकलो नाही? मी घटस्फोट का घेतला? मला रोगाने वेढले आहे का? माझ्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू का झाला? माझा व्यवसाय का वाढला नाही? मला आयुष्यात ही समस्या का आली? वगैरे. या आणि त्यांच्या अनेक समस्या त्यांच्यासाठी खूप गुंतागुंतीच्या असतात. या समस्यांच्या वरती आणखी एक समस्या आहे की ज्या क्षणी ते कोणतेही उपाय शोधण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देणारे अनेक सल्लागार दिसतात. त्यापैकी ज्योतिषी, वास्तुतज्ञ, टॅरो कार्ड वाचक, चेहरा वाचक, भविष्य सांगणारे, मनोचिकित्सक, जादूगार, अध्यात्मवादी आणि धार्मिक उपदेशक आहेत. ते मदत करत आहेत आणि त्याच वेळी त्यांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, काहीजण आपले साम्राज्य वाढवण्याच्या शर्यतीत आहेत, कारण या कक्षेवर अंधश्रद्धेचा व्यवसाय वेगाने वाढतो. शेवटच्या दिवसांमध्ये नवीन पृथ्वीवर तुम्हाला या सर्व गोष्टी पुन्हा पाहायला मिळतील. तुम्हाला एक माणूस दिसेल की गोंधळून जाऊ नका. या भूकंपांना घाबरू नका. ही पृथ्वी एका अमावास्येला जन्म देणार आहे त्यामुळेच या सर्व अभूतपूर्व घटना घडत आहेत. काळजी करू नका. या मातेवर विश्वास ठेवा. या देवावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील तो कठीण काळही गेला होता आणि तोही निघून जाईल. इथे फक्त इतिहास शिल्लक राहील. आता तेच घडत आहे म्हणून आनंदी राहा. दररोज प्रार्थना करा. या आईने तुला खूप काही दिले आहे. प्रत्येक प्रार्थनेत तू तिला तुला द्यायला सांगत होतास आणि ती नेहमीच तुला देत आली आहे. तिने तुम्हाला खूप काही दिले आहे आणि आता त्यातील काही तिच्या मुलांना द्या ज्यांना यामुळे खूप त्रास होत आहे. ते देखील या आईचीच मुले आहेत. आता तुमच्या प्रार्थनेत अधिक भौतिक गोष्टी मागणे थांबवा. त्याऐवजी प्रार्थना करताना म्हणा, आई, आज मी तुझ्यासाठी काय करू शकतो? समुद्रमंथनात जवळपास संपूर्ण जग राक्षसांच्या पाठीशी आहे. तू लवकर जा आणि देवाच्या बाजूने जा, भविष्याच्या बाजूने जा आणि उत्क्रांतीच्या मार्गावर पुढे जा. ज्याप्रमाणे एका आईला आपल्या बाळाला जन्म देताना थोडासा आधार खूप उपयुक्त ठरतो, त्याचप्रमाणे अमावास्येला जन्म देणाऱ्या या पृथ्वीमातेला जर तुम्ही थोडासा आधार दिलात तर तेही खूप उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
हा संपूर्ण मार्ग अडचणींनी भरलेला असला तरी हा कठीण क्षण थोडा वेगळा आहे, कारण युग बदलत आहे. विनाशकारी नैसर्गिक घटना, विनाशकारी भूकंप, महामारी आणि विनाशकारी युद्धे दिसल्यास घाबरू नका. ही अमावस्येच्या जन्माची वेळ आहे. हे खरं आहे. म्हणून याला सत्य, सनातन धर्म किंवा शाश्वत आणि अंतिम सत्य असे म्हणतात. जेव्हा युग बदलते तेव्हा सत्य स्थापित होते. ही स्थापना मूर्ती स्थापनेसारखी नाही, परंतु ही काही बातमी आहे ज्यामध्ये एका व्यक्तीद्वारे पृथ्वी माता तिच्या गोंधळलेल्या मुलांना सांगते, घाबरू नका आणि काळजी करू नका. पुढचे भविष्य खूप चांगले आहे. हे अत्यंत चांगले होणार आहे. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकं चांगलं होणार आहे. माझ्या इतर सर्व मुलांना सांगा, थोडा वेळ थांबा, अच्छे दिन येणार आहेत. मी त्यांना ते समजण्याइतपत शहाणे केले आहे आणि त्यांना फक्त सांगावे. हे जाणून त्यांना आनंद होईल. ही केवळ बातमी नाही तर देवाचा शोध आहे. मानवतेसाठी शेकडो आणि हजारो वर्षांपासून शोधत आहे. आज या विश्वाने ते तुम्हाला दिले आहे. ही भेट आहे. ही विश्वाची सर्वात मोठी देणगी आहे. ज्याच्याद्वारे या विश्वाने तुम्हाला हे दान दिले आहे त्याचा आदर करा. तुम्हीही इतरांना द्या. सर्वांनी बरे असावे. प्रत्येकाचे मन निरोगी असले पाहिजे. कोणीही मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. प्रत्येकाने शारीरिकदृष्ट्या निरोगी असले पाहिजे. प्रत्येकाला अन्न आणि मूलभूत गोष्टींसारखे जगण्यासाठी पुरेसे साधन मिळाले पाहिजे. पृथ्वीवर शांतता, ज्ञान आणि प्रेम असावे. प्रत्येक कुटुंबात शांतता, ज्ञान आणि प्रेम असावे. हजारो वर्षे भांडण्यात आणि मारामारीत गेली, आता प्रत्येकाने आपला उर्वरित वेळ या प्रेमळ आईच्या कुशीत घालवावा. हे शाश्वत सत्याचे पुस्तक आहे. हा ज्ञानाचा ग्रंथ मागील पृथ्वीवर प्रकाशित झाला आहे जेव्हा तिचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ती स्वर्गात जाण्यापूर्वी नवीन चंद्राला जन्म देण्यास तयार होती आणि त्यापूर्वीही जेव्हा कोणतीही पृथ्वी अमावस्या चंद्राला जन्म देण्यास तयार होती. दुसरी कक्षात हे आज प्रकाशित झाले आहे आणि नवीन पृथ्वीवर पुन्हा प्रकाशित केले जाईल जेव्हा सूर्याभोवती 1100 अब्ज मैलांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर ती नवीन चंद्राला जन्म देण्यास तयार होईल आणि स्वर्गाच्या कक्षेत जाण्यास तयार होईल. भाग 9 मोठ्या भूकंपाच्या आधी तुमचा मार्ग घ्या. प्रश्न: जिद्दी हा रोग आहे का? उत्तर: होय. कट्टरता आणि हट्टीपणा हा एक घातक आजार आहे. का? कारण मनुष्याचे ज्ञान अपूर्ण आहे आणि अपूर्ण ज्ञान संरक्षण देऊ शकत नाही. धर्म आणि विज्ञान सत्य ओळखू शकत नाहीत म्हणून मानवतेला चांगुलपणाचा मार्ग दाखवू शकत नाहीत. ते कितीही प्रगत झाले तरी हे सत्य स्वीकारल्याशिवाय मानवतेची प्रगती होऊ शकत नाही. जगातील सर्व लोकांची आई एकच आहे, देव एकच आहे आणि म्हणून एकच धर्म आहे. ज्यांना चांगले भविष्य हवे आहे त्यांना हट्टीपणा सोडावा लागेल, चुका मान्य कराव्या लागतील आणि या मातेसमोर नतमस्तक व्हावे लागेल आणि योग्य मार्गावर चालावे लागेल. मी स्पष्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला काही उदाहरणे देईन. माझ्या एका सज्जनासारखा जवळचा मित्र आहे ज्याच्या आयुष्यात खूप समस्या आहेत. कदाचित देवाने त्याला त्या समस्या समजून घेण्यासाठी दिल्या असतील ज्या अन्यथा तो शिकू शकत नाही. कदाचित देवाने हे इतर अनेक मार्गांनी समजावून सांगितले असेल परंतु योग्य मार्ग शिकणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि दुसरं कारण म्हणजे तो आपल्या घरच्या मंदिरात माणसाच्या फोटोची पूजा करत असे की त्यालाच खरा गुरु किंवा देव आहे जो त्याच्या सर्व अडचणी दूर करेल. प्रत्यक्षात तो एक दुष्ट साधू होता जो फसवणूक करायचा आणि निष्पाप लोकांच्या जीवनाशी खेळायचा. दोन्ही वाईट आहेत, म्हणजे मूर्खपणा आणि वाईट माणसाला देव मानणे. त्याच्या दोन्ही चुकांवर माझ्याकडे इलाज होता. पहिला, जर ते शिकण्यासाठी असेल तर मी त्याला पृथ्वी माता आणि इतर शेकडो गोष्टींबद्दल सर्व काही शिकवू शकेन.
दुसरा, जर देवाबद्दलच्या त्याच्या मूर्खपणामुळे मी त्याला सांगू शकलो की एखाद्या दुष्ट माणसाची पूजा करा कारण देव दुर्दैव आणतो म्हणून तो फोटो कचात टाका आणि लक्ष्मी नारायण किंवा शिवशक्ती यांना देव आणि पृथ्वी माता मानून त्यांची पूजा करा. मग शहाणपणाने तो योग्य मार्गाने प्रार्थना करेल आणि त्याला योग्य फळ मिळेल. जर त्याने योग्य देवाची योग्य प्रकारे उपासना सुरू केली असती तर त्याच्या समस्या दूर झाल्या असत्या, पण मी त्याला खरे सांगण्याचे धाडस करू शकलो नाही. ज्या क्षणी त्याला वस्तुस्थिती कळेल त्या क्षणी त्याचे मन घाबरून जाईल हे मला माहीत होते. त्याचप्रमाणे आणखी एक गृहस्थ होते जे माझ्या अगदी जवळ होते. त्यांनी असंख्य धर्मग्रंथ वाचले आहेत. त्यांचा मेंदू सर्व धर्मग्रंथांच्या ग्रंथालयासारखा होता. त्याच्या इतक्या जवळ जाऊनही मी त्याला काहीही सत सांगू शकलो नाही कारण माझ्याकडून शिकण्याऐवजी तो मला सांगायचा की हिमालयाच्या गुहेत 1000 वर्षे जुने साधू अजूनही राहतात किंवा तसे ज्योतिषी आधीच होते. याचा अंदाज लावला. याप्रमाणे त्याच्या अंधश्रद्धा आणि शास्त्राच्या वेडेपणाला अंत नव्हता. मी त्याला योग्य गोष्ट सांगू शकलो तर त्याचे सर्व अज्ञान दूर होईल आणि त्याचे आयुष्य महान होईल. पण प्रश्न असा होता की तो अज्ञानाचा पोशाख वाहून नेत असताना आणि पृथ्वीवर एकमेव योग्य व्यक्ती असल्याचे वेड असताना मी त्याला कसे सांगू शकतो. जरी माझ्या मनापासून त्याला चांगले भविष्य हवे होते, परंतु मी त्याला मदत करू शकलो नाही. मी काही मुस्लिम शिक्षक पाहिले आहेत जे मुलांना त्यांच्या मदरशांमध्ये शिकवतात की ही पृथ्वी अजूनही गतिहीन आहे आणि तिच्या अक्षावर किंवा सूर्याभोवती फिरत नाही. विज्ञान चुकीचे आहे वगैरे वगैरे. अनेक जैन आणि बौद्धांनी त्यांच्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे खडतर जीवन जगले आहे. अनेक शीख लोक आपला विश्वास टिकवण्यासाठी दाढी आणि पगडी घालून अमेरिकेसारख्या देशांमध्ये राहतात आणि सत भीतीच्या छायेत राहतात, विशेषत 9 ते 11 च्या घटनेनंतर. अनेक ख्रिश्चन, ज्यू, आमिष इत्यादींनी आपले संपूर्ण जीवन त्यांच्या धर्मासाठी समर्पित केले आहे. त्यांच्या तपस्याचे फळ त्यांना मिळणार नाही असे नाही. आपल्या धर्माचे पालन करताना त्यांनी काही मानवतावादी कार्य केले असेल तर त्याचा लाभ त्यांना नक्कीच मिळेल. या देवाला आणि पृथ्वीला चांगले माहीत आहे की त्यांची जनुक किती शुद्ध आहे. तथापि, ते सर्व फक्त या मार्गावर राहतील. एकदा त्यांनी 1176 अब्ज मैलांचा प्रवास पूर्ण केल्यावर पुन्हा ते पृथ्वीमातेचा हा संदेश वाचतील आणि कोणता मार्ग स्वीकारायचा हे ठरवतील. हे धार्मिक लोक भविष्याच्या मार्गावर जाऊ शकत नाहीत. त्यांना मोक्ष मिळू शकत नाही. मोक्षप्राप्तीसाठी त्यांना हे मान्य करावे लागेल की ही पृथ्वी स्थिर नसून सूर्याभोवती फिरत आहे आणि या मातेने आपल्याला प्लुटोनियन कक्षेतून येथे आणले आहे. याप्रमाणे सर्वधर्मीय लोकांना इतर सर्व 1000 तथ्ये जाणून घ्यावी लागतील आणि शेवटी देवाचे सत्य स्वीकारावे लागेल. भविष्यातील एकमेव मार्ग म्हणून हे स्वीकारले पाहिजे. ही पृथ्वी माता स्वीकारली पाहिजे. चांगल्या माणसाची चांगली कृत्ये त्याला कधीही सोडत नाही. वाईट कर्त्याचे वाईट कर्म देखील त्याला कधीच सोडत नाही. हेच कारण आहे की जगात कोणी खूप श्रीमंत आहे, तर कोणी खूप गरीब आहे. कुणाला आयुष्यात खूप आनंद असतो तर कुणाला आयुष्यभर खूप दुःख असतात. असे बरेच चांगले लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात जास्त समस्या आहेत कारण ते शिकून 10 पट चांगले बनण्याची शक्यता जास्त आहे. जर एखाद्या चांगल्या माणसाला खूप समस्या असतील तर त्याला सत्य लवकर समजेल. प्रत्येक दुःखाचे कारण असते आणि प्रत्येक सुखाचे कारण असते. प्रत्येक गोष्टीला कारण असते. काहीही कारणाशिवाय नाही आणि कारणाशिवाय काहीही होणार नाही. जर तुम्ही चांगल्या कर्मात गुंतले असाल तर तुमचे जीवन नवीन पृथ्वीवर चांगले होऊ शकते. तथापि, या पृथ्वीमातेचा स्वीकार केल्याशिवाय आपण कितीही चांगले कार्य केले तरीही आपण तिच्याबरोबर भविष्याच्या मार्गावर जाऊ शकत नाही. आणि तुमचे जीवन भूतकाळातील मार्गावर कितीही चांगले असले तरीही
तुम्ही राजा असाल तरीही समस्या तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाचा विचार करा, तोच कठीण काळ पुन्हा येईल. तुम्हाला पुन्हा त्याच अडचणीतून जावे लागेल. पुन्हा त्या वाईट वेळेला का आमंत्रण देत आहात? मी फक्त या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल बोलत आहे. भूतकाळातील सर्व भयंकर घटनांबद्दल तुम्हाला माहिती असल्यास तुम्ही हादरून जाल, कारण तुम्ही जितके मागे जाल तितक्या भयानक घटना घडतील. आता तुमच्याकडे वीज, दूरदर्शन, भोजनालय, रुग्णालय, शाळा, कपडे आणि मनोरंजन आणि वाहतुकीच्या सर्व सुविधा आहेत. या सर्व गोष्टी नुकत्याच आल्या आहेत. या सर्व सुविधांशिवाय तुम्हाला 9 अब्ज मैलांचा प्रवास करावा लागेल, ज्यासाठी सुमारे 1500 वर्षे लागतील. तुम्ही आधीच पूर्ण केलेला प्रवास आणि आता पुन्हा तोच प्रवास करण्याचा विचार करत आहात. या कोणत्याही सुविधांशिवाय हा लांबचा प्रवास किती खडतर असेल याची कल्पना करता येईल का? तुम्हाला त्या वाईट काळात का जायचे आहे? मी कोणत्याही धर्माची स्थापना करत नाही, तर मी सत्याची स्थापना करत आहे. ती बातमी आहे. मी सत्य सांगतो की हे भूतकाळात घडले होते आणि भविष्यातही असेच घडणार आहे. मी सर्व धर्म आणि विज्ञानांबद्दल सत्य सांगत आहे की त्यांच्यापैकी कोणालाही भूतकाळाचा मार्ग किंवा भविष्यातील मार्ग माहीत नव्हता. आपण प्लुटोनियन कक्षेतून आलो आहोत हे कोणत्याही वैज्ञानिकाला किंवा कोणत्याही धार्मिक माणसाला माहीत नव्हते. मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देतो. फेब्रुवारी 2021 मध्ये नासा मंगळाच्या चिकाटीने मंगळावर उतरला तेव्हाच आपल्या शास्त्रज्ञांना कळले की मंगळावर वारा आहे. या आणि इतर हजारो सत्य गोष्टी मी 36 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या पुस्तकात होत्या. मंगळ मोहिमेवर, हॅड्रॉन कोलायडर, ISS आणि इतर संशोधनावर जेवढा पैसा खर्च झाला तो जगातील सर्व गरिबी सहज दूर करू शकेल. पोपच्या व्हॅटिकन सिटीसह 4 श्रीमंत प्रार्थना ठिकाणे निरक्षरता दूर करू शकतात आणि ते आपली संपत्ती मानवतेसाठी दान करू शकले तर संपूर्ण जगाचा गोंधळ. तुम्ही जगात जी गरिबी पाहत आहात ती आईमुळे नाही, तर ती धार्मिक नेत्यांच्या आणि विज्ञान क्षेत्रातील काही नेत्यांच्या मूर्खपणामुळे आहे. श्रीमंत व्यावसायिकांच्या अतृप्त लोभाचा हा परिणाम आहे. राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीच्या भुकेचा हा परिणाम आहे. म्हणून, जर तुम्हाला एक चांगला माणूस बनवायचा असेल तर त्या नेत्यांच्या मागे लागू नका. तुम्ही या नेत्यांच्या मागे का लागता? या मूर्खपणाच्या आणि मूर्खपणाच्या मार्गावर का राहायचे? जे मूर्ख धार्मिक आणि विज्ञानवादी लोक या मातेवर विश्वास ठेवत नाही, ते येथेच मागे राहतील. यापैकी कोणताही मूर्ख भविष्यातील मार्गात प्रवेश करू शकणार नाही, कारण भविष्यातील मार्ग हा मूर्खांचा मार्ग नाही. त्यामुळे तेथे सर्व ज्ञानी असून दुःख नाही. पृथ्वी स्थिर आहे, फिरत नाही असे अनेक मूर्ख मानतात. त्यांच्यापेक्षा मूर्ख कोण असेल? ते सध्या या मातेचे अन्न सेवन करतात आणि 1000 अब्ज मैल मागे राहतात. नवीन पृथ्वीवर त्यांचा धार्मिक प्रवास या पृथ्वीवर जिथून सुरू झाला त्याच वेळी सुरू होईल. दुसऱ्या शब्दात, जर त्यांचा धर्म 1350 मध्ये स्थापित झाला असेल तर नवीन पृथ्वीवर त्यांचा धर्म 1350 मध्येच स्थापित होईल. पण शेवटपर्यंत ते ना पृथ्वी मातृत्व स्वीकारणार ना सत्य. त्यांचे धार्मिक जीवन सुरू करण्यापूर्वी ते एक भयानक आदिम निएंडरथलचे जीवन जगत असतील. जरी त्यांना माझ्या सत्याच्या कोणत्याही ओळी समजल्या तरी ते त्यांना समजले नाही म्हणून ढोंग करतील. मी या पृथ्वीवरील एकमेव धार्मिक पुजारी आहे ज्याला देवाने ही रहस्ये सांगितली आहेत. मी एकमेव धार्मिक गुरु आहे ज्याला आपल्या आईच्या या प्रवासाविषयी माहिती आहे, ज्याला देव माहित आहे, ज्याला स्वर्ग माहित आहे, ज्याला नरक माहित आहे. कोण येशूला ओळखतो, जो कृष्णाला ओळखतो, जो शिवाला ओळखतो आणि माझे अनुसरण करून तुम्ही ज्ञानी होऊ शकता. ज्यांचे अनुसरण केल्याने आपले कुटुंब शहाणे होऊ शकते आणि आपले घर धन्य होऊ शकते.
ज्याचे अनुसरण करून तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो. मी एकमेव धार्मिक पुजारी आहे जो देवाच्या नावाने खोटे बोलत नाही. मी एकमेव पुजारी आहे जो लोकांची फसवणूक करत नाही आणि दिशाभूल करत नाही. मी जे काही बोलतो ते प्रत्यक्ष पुरावा किंवा अनुमान पुराव्यावर आधारित असेल. माझ्याकडे धर्मग्रंथांच्या पुराव्याला किंवा खोट्या पुराव्याला किंमत नाही. स्वर्ग, देव, आत्मा, देवलोक या सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत पण त्या काल्पनिक नाहीत. निरभ्र आकाशात तुम्ही तुमच्या सेल फोनवर प्लॅनेट फाइंडर ॲपसह नरक आणि स्वर्ग दोन्ही पाहू शकता किंवा तुम्ही ते दुर्बिणीने किंवा फक्त तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. माझ्या व्हिडिओ सादरीकरणातून किंवा पुस्तकांमधून तुम्हाला या ग्रहांवर राहणाऱ्या प्रजातींच्या उत्क्रांतीबद्दलचे सर्व तपशील मिळू शकतात. आपण अनेक वेबसाईट्सवरून डीएनएची चित्रे देखील शोधू शकता. प्रत्येक अद्वितीय डीएनए व्यक्तीचा अद्वितीय स्वभाव आपण त्यांच्या अद्वितीय वर्तनावर करू शकता. मी जे काही बोलतो ते सर्व सत्य आहे आणि माझी उत्तरे देखील सत्य आहेत. भाग 10 जर कोणी मला प्रश्न विचारले तर माझी उत्तरे अशी असतील. प्रश्न: तुम्ही देवाला ओळखता का? उत्तर: होय, मी करतो. प्रश्न: देव कुठे आहे? उत्तर: तुमच्या पायापासून 3500 मैल खाली. प्रश्न: देवाला सर्वव्यापी का म्हणतात? उत्तर: कारण तो त्याच्या ऊर्जेच्या रूपात सर्वत्र अस्तित्वात आहे. प्रश्न: इथून स्वर्ग किती दूर आहे? उत्तर: 25800000 मैल. प्रश्न: इथून नरक किती दूर आहे? उत्तर: 48600000 मैल. प्रश्न: आपल्या कर्माचा संचय कुठे आहे? उत्तर: डीएनए मध्ये. पण जर तुम्ही कोणत्याही धर्माच्या प्रचारकाला असेच प्रश्न विचारले तर तो कधीही म्हणणार नाही, माफ करा मला माहित नाही, कारण ज्या क्षणी तो त्याच्या अज्ञानाचा स्वीकार करेल आणि सत्य सांगेल की तो देव नाही, तेव्हा त्याचे सर्व अनुयायी त्याला सोडून पळून जातील. म्हणूनच गुरु आणि अनुयायी यांच्यातील ही प्रक्रिया खोट्याचे समर्थन करण्यासाठी आहे. तुम्ही देव जाणता आणि आम्ही तुम्हाला साथ देत राहू असे खोटे बोलता किंवा तुम्ही देव आहात असे सांगून खोटे बोलता आणि आम्ही तुम्ही देव आहात असे खोटे बोलत राहू हा करार आहे. अशा प्रकारे आम्हा दोघांचे भोग चालूच राहतील. पोप येशूला ओळखत नव्हते किंवा शंकराचार्यांनी शिवाला ओळखले नव्हते आणि करोडपती गुरु कृष्णाला ओळखत नव्हते हे जगाला कळेल तेव्हा कसे वाटेल? तुम्हाला कसं वाटेल की एक शिक्षक 25 वर्षांपासून एका गावात विज्ञान शिकवत होता आणि त्याला विज्ञानाची ॲप देखील माहीत नव्हती. प्रत्यक्षात ते व्यापारी होते पण त्यांच्या वक्तृत्वामुळे स्वप्नातही कोणी विचार करू शकत नव्हते की ते व्यापारी आहेत. जो डॉक्टर गेली 40 वर्षे गावात आपले औषध विकत होता, पण तो खरा डॉक्टर नसून सर्व बनावट औषध विकून श्रीमंत झाला हे कळल्यावर तुम्हाला कसे वाटेल? फसवणुकीच्या धंद्याचा खोटारडेपणाचा खेळ उघड होईल तेव्हा जगातील लोकांना कसे वाटेल? पण प्रश्न असा आहे की हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही त्या बनावट डॉक्टरकडून औषध खरेदी करणे बंद कराल की त्या प्राध्यापकाला राजीनामा द्यायला सांगाल? तोच तुमच्या परीक्षेचा काळ असेल. अशा धार्मिक वेशभूषेतील, प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांचा खेळ जेव्हा उघड होईल, तेव्हा मोठ्या भूकंपाच्या आधी लोकांच्या मेंदूला हादरे बसू शकतात. त्यामुळेच गेली 36 वर्षे मी याबाबत कधीच तोंड उघडले नाही. जेव्हा मी कोणाच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंचा फोटो दाखवून ते किती महान, किती धर्मनिष्ठ आणि किती पवित्र आहेत याची स्तुती केली. मी आनंदाने सहमत व्हायचो आणि सर्वांना आनंदी मूडमध्ये सोडले. कारण खोट्याच्या या जगात खोटे बोलणे मान्य करावेच लागते. येथे सर्व काही दाखवले जाते. धार्मिक वेशात फिरणारे हे सगळे लोक बाहेरून काही वेगळे आणि आतून काही वेगळे. त्यांना फक्त एक गोष्ट आवडते आणि ती म्हणजे स्तुती. फक्त त्यांच्या खोटेपणाशी सहमत आहे, ते आनंदी आहेत.
त्यांना कधीही सांगू नका की ते देवाला ओळखत नाहीत किंवा ते मूर्ख आहेत. खरे सांगायचे असेल तर मिठाच्या दाण्याएवढे ते सहज पचतील, पण तेही सांगितले नाही तर तुमची मैत्री चांगली राहील. या जगाची प्रथा अशीच आहे. प्रश्न: मी इतक्या शक्तिशाली धार्मिक नेत्यांचे रहस्य का उघड करत आहे? उत्तर: होय, तुमचा प्रश्न बरोबर आहे. जर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितले नाही तर तुम्हाला कळणार नाही की त्यांचे अनुयायी बनून तुमचे फार मोठे नुकसान होणार आहे. तुम्ही स्वतःचा नाश करत आहात. त्यात मजा नाही. तू तुझ्या आईला सोडायला तयार आहेस. आईला सोडून जाणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे, ज्याची फळे तुम्हाला 2000 वर्षे तुरुंगात राहून चुकवावी लागतील. ज्याची तुम्हाला जाणीव नाही. बाकी मी तुम्हाला पुस्तकं आणि व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगितलं असलं तरी 2000 वर्षांच्या तुरुंगवासाबद्दल सांगितलं नाही. तेही मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचे वचन देतो, फक्त एका अटीत की तुम्ही नम्र जिज्ञासू मार्गाने विचाराल आणि गर्विष्ठ मार्गाने नाही. मी सत्य आणि असत्य यात स्पष्टपणे फरक करेन आणि मग आईला सोडून स्वतःचे कधीही वाईट करू नका अशी विनंती करेन. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगायला हवे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आई आणि वडिलांशी चांगले वागा. तू आईला सोडायला का तयार आहेस? या लेबलवर वाढल्यानंतर तिच्या चांगल्या पोषण झालेल्या मुलाने तिला सोडून विध्वंसक गटात सामील व्हावे असे कोणत्याही आईला वाटत नाही. कोणताही बाप आपल्या चांगल्या प्रकारे पालनपोषण केलेल्या मुलाने वाईट गटासह दूर जावे अशी इच्छा करणार नाही. जर तुम्ही मुलाचे पालक असाल तर तुम्हाला ते खूप चांगले समजू शकते. भूतकाळात या धर्मोपदेशकांच्या छुप्या तथ्यांचा पर्दाफाश करता या मातृभूमीने तुम्हाला 1000 वेळा 1000 पुरावे दिले आहेत आणि तिला सोडण्याची अशी चूक करू नका अशी विनंती केली आहे. तिला सोडू नका. जर तुम्ही तिला सोडले तर तुम्हाला अनेक वेदनादायक मृत्यू भोगावे लागतील. ही विनंती तुम्ही माझ्या वर्षानुवर्षे जुन्या पुस्तकांमध्ये आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता. जर तुम्हाला ती पुस्तके आणि व्हिडिओ इंटरनेटवर सापडत नसतील तर मला कळवा. मी तुम्हाला ती लिंक पाठवू शकते ज्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की ही आई रडत आहे आणि तुम्हाला तिला सोडू नकोस अशी विनवणी करत आहे. आतापर्यंत तुम्ही तिचे कधीच ऐकले नाही आणि आता तुम्ही या धर्मोपदेशकांच्या फसवणुकीत स्वतःचा नाश करायला तयार आहात. म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की जर तुम्ही या देवतांचे अनुयायी राहिलात तर तुम्ही तुमच्या आईपासून वेगळे व्हाल आणि जेव्हा तुम्ही वेगळे व्हाल, तुझ्या आईकडून मग तुला चांगले होणार नाही. मग तुम्हाला अशा वेदना आणि दुःखातून जावे लागेल ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. भाग 11 या आईच्या मातीत तुमच्या कर्माची बीजे पेरा. गेल्या 36 वर्षात मी त्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. अनेकांना प्रश्न पडेल की मी रात्रंदिवस एवढी मेहनत का करतो? त्यावर मी इतके पैसे का खर्च करू? गेल्या 36 वर्षात एकाही व्यक्तीला हे समजू शकले नाही, तर मग त्यासाठी एवढा पैसा आणि वेळ का घालवायचा? कारण मला माहित आहे की तिच्या मातीत पेरले तर काहीही गमावले जाऊ शकत नाही. सत्य सर्वोपरी आहे. आई सर्वोपरी आहे. आईसाठी कितीही केले तरी आईचे ऋण कोणीही फेडू शकत नाही. या आईने माझ्यासाठी असंख्य चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मी तिचा खूप ऋणी आहे. इतर अनेक लोकांनी तिची सेवा केली असती, परंतु समस्या अशी आहे की त्यांनी तिला अद्याप ओळखले नाही. त्यांचा लहान मेंदू समजू शकत नाही की आई एखाद्याला प्लुटोनियन कक्षेतून येथे कसे आणू शकते आणि ती आपल्याला येथून देवलोकात कशी घेऊन जाऊ शकते. वर सर्व धर्मगुरूंना झटपट श्रीमंत व्हायचे आहे, म्हणून ते त्यांना आपल्या भ्रमाच्या जाळ्यात अडकवून ठेवत आहेत. म्हणूनच अनेकांनी धार्मिक स्मारके बांधण्यासाठी लाखोंची देणगी दिली आहे,
परंतु त्या बदल्यात त्यांना काहीही मिळणार नाही, कारण अज्ञानाचे समर्थन केल्याने चांगले फळ मिळत नाही. जर त्यांनी त्यांचे पैसे तिच्या मातीत पेरले असते तर या आईने त्यांना सुंदर फळ दिले असते. ही आई एकमेव आहे जी कोणाचेही श्रम हिसकावून घेत नाही, पण जर तुम्ही बी पेरले तर त्या बदल्यात ती तुम्हाला फळ देणारी झाडे देईल. पण मनात लोभ ठेवून तिची सेवा करू नका. ती ताबडतोब लोभी आणि लोभी माणसाला ओळखते, भविष्याच्या मार्गावर जाऊ शकत नाही. त्यांना एक फळ देणारे झाड मिळू शकते, परंतु ते वास्तविक तारखेपूर्वी वादळाने नष्ट होईल. म्हणूनच जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला खूप नम्र आणि खूप चांगले असले पाहिजे. कोणतीही चूक चुकूनही करण्याचा प्रयत्न करा. मी खूप साधा माणूस आहे. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. आपण सर्व एकाच पृथ्वीवरील समान मानसिकतेचे लोक आहोत. भविष्यात आपण सगळे इथून आपापल्या स्वतंत्र दिशांना जाऊ. ही आई मला तिच्यासोबत येऊन जाईल की इथे सोडून जाईल हे मला स्वतःलाही माहीत नाही. मला माहीत नाही की ही आई मला राजा बनवेल की भिकारी. ती मला निएंडरथल किंवा स्वर्गातील दैवी शरीर देऊ शकते. पण मी खूप प्रयत्न करतो, रात्रंदिवस एक चांगला माणूस बनण्यासाठी खूप मेहनत करतो आणि कोणतीही चूक करू नये. तरीही चुका होऊ शकतात, कारण कोणाला स्वतःच्या चुका कळत नाहीत. कोणतीही चूक न करण्याचा प्रयत्न करण्याव्यतिरिक्त मी प्रार्थना करत राहतो, कारण मला माहीत आहे की हे आई आणि वडील दयाळू आणि निर्दयी आहेत. तसेच मला माहीत आहे की ते कधीही चुकीचा न्याय करत नाहीत, म्हणूनच मी त्यांना नेहमी प्रार्थना करत असतो. जेव्हा मी त्यांना प्रार्थना करतो तेव्हा मला खूप ताप येतो आणि त्यांच्या चरणी लीन होतो, कारण आता ही वादळापूर्वीची शांतता आहे आणि वादळानंतर पुन्हा देवत्व येईल. जेव्हा ही आई अमावस्येला जन्म देईल तेव्हा तिचा त्रास एखाद्या आईच्या प्रसूती वेदनांसारखा असेल. ती थोडा वेळ थरथर कापत असेल. मोठ्या भूकंपामुळे सर्व लोकही थरथर कापत असतील. ते घराबाहेर पडतील आणि गोंधळून जातील. पण बाळाला जन्म दिल्यानंतर आईचे आयुष्य बदलून जाते. तिच्यासोबत येणाऱ्यांच्या आयुष्यासोबतच तिचे आयुष्यही बदलेल. मला खूप नम्र व्हायचे आहे आणि त्याच वेळी हे स्पष्ट करायचे आहे की जगात सुमारे 10,000 पंथ आहेत. त्यापैकी बहुतेकांचे उत्तराधिकारी आहेत. त्याशिवाय 100 श्रीमंत गुरु आहेत. अनुयायांची संख्या, त्या सर्वांमध्ये मी एकमेव पुजारी आहे ज्याला देवाने या भविष्यातील घडामोडीबद्दल बुद्धी दिली आहे, जो देवाशी बोलला आहे, जो देवासोबत राहिला आहे, ज्याला देव आणि आईबद्दल माहिती आहे, म्हणून जे ऐकतील मला समजेल. आई जे माझे अनुसरण करतात त्यांना सर्व चांगल्या गोष्टींचा आशीर्वाद मिळेल. जो कोणी कोणत्याही धर्माच्या सर्व धर्मोपदेशकाचे अनुसरण करेल तो मागे राहील, कारण माझ्याशिवाय इतर कोणत्याही धर्मोपदेशकाला माहीत नाही की या पृथ्वीमातेने आपल्याला कोठून आणले आहे आणि ती आपल्याला कोठे घेऊन जाणार आहे. माझ्या नम्र आणि डाऊन टू अर्थ भावनेने मी हे इतके स्पष्ट करत आहे जेणेकरून तुमच्यासाठी सर्व काही सोपे होईल. ज्यांना ते समजेल आणि जे चांगले काम करतील ते धन्य. पुन्हा मी चांगले काम काय आहे हे स्पष्ट करतो, ती म्हणजे पृथ्वी मातेची सेवा करणे, म्हणजे आपल्या मुलांना तिच्या भविष्याबद्दल सांगून त्यांची सेवा करणे, त्यांचे मन सर्व रोगांपासून मुक्त करणे आणि त्यांना स्पष्टपणे सांगणे की हे सर्व काय चालले आहे, ते का होत आहे आणि ते किती काळ चालू राहील. आपल्या जगात फक्त 10 सामर्थ्यवान लोक गरिबी दूर करू शकतात आणि त्याचप्रमाणे 10 सक्षम गुरु संपूर्ण जगाला प्रबोधन करू शकतात. जगाला फक्त शहाणपण आणि मूलभूत गरजेच्या गोष्टींची गरज आहे. ही 20 माणसे आई आणि वडिलांची चांगली झाली की माणसाने निर्माण केलेले सर्व शारीरिक आणि मानसिक त्रास नाहीसे होतील, महायुद्धेही थांबतील. हे जग इथे उरलेल्या दिवसांसाठी स्वर्ग बनू शकते. भाग 12 काय करावे. या आईने तुला फक्त चांगले काम करण्यासाठी जन्म दिला आहे. एक चांगला माणूस बनण्यासाठी,
तुम्हाला तुमचे जीन्स संपादित करून त्यातील वाईट भाग काढून टाकून त्याजागी सत्य आणावे लागेल. कारण जोपर्यंत सत्याची माहिती तुमच्या डीएनए मध्ये स्थापित होत नाही तोपर्यंत तुम्ही चांगला माणूस बनू शकत नाही. म्हणूनच मी म्हणेन की खोट्याची माहिती त्वरित पुसून टाका आणि ती सत्याने भरा. तुम्ही या आईचे हजारो ऋण वाहून नेत आहात आणि तुमच्याकडे परतफेड करण्यासाठी खूप मर्यादित वेळ आहे. या संधीचा लाभ घ्या आणि तिची सेवा करा. आईच्या या योजनेबद्दल लोकांना सांगा. तुमच्या घरातील खोट्याची घाण काढून टाका आणि संपूर्ण स्वच्छता करा. तुमच्या घरचे वातावरण सत्याने भरून टाका. समजलं का? महेश शास्त्री यांना तुमचा शिक्षक म्हणून स्वीकारण्यात आणि घोषित करण्यात अभिमान वाटतो. या प्रसिद्ध गुरूंच्या जाळ्यात अडकून राहू नका. गर्दी सोडा. अज्ञान, द्वेष आणि हिंसा पसरवणारे अज्ञानी धर्मग्रंथ सोडा. ज्या क्षणी तुम्ही सत्य स्वीकाराल तेव्हा तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल. या पृथ्वीला सत्यवादी, दयाळू, परोपकारी, नीतिमान, निष्ठावान लोकांची गरज आहे जे विद्यमान अज्ञान नष्ट करू शकतात. आईशी चांगले वागा आणि पित्याशी चांगले वागा. या दोघांपेक्षा वरचे काहीही नाही. ते जिवंत आहेत, म्हणूनच तुम्ही जिवंत आहात. त्यांच्यामुळेच तुम्ही अस्तित्वात आहात. तुझ्या आयुष्यात जे काही चांगले होते ते या आईमुळेच. तिने तुमच्यासाठी केलेल्या 10 लाख चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि आज ती तुम्हाला सांगत आहे की ती तुम्हाला यापेक्षा खूप काही देणार आहे. म्हणून तिच्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही आईवर विश्वास ठेवला तर तुमचे नेहमीच संरक्षण होईल. आईला कधीही सोडू नका. तिच्यापासून कधीही दूर जाऊ नका. आईबद्दल कधीही कृतघ्न होऊ नका. आईकडे कधीही तक्रार करू नका. सर्व काही पुसले जाईल आणि सर्व काही पुनर्वापर केले जाईल. पुनर्वापर केल्याशिवाय दुष्टांचा नाश होऊ शकत नाही. तिच्यावर विश्वास ठेवा की ती सर्वोत्तम कामगिरी करत आहे. तू दाराच्या अगदी जवळ आहेस. तुम्हाला सत्याची भिंत ओलांडायची आहे. भिंत ओलांडण्यासाठी तुमच्या जीन्समध्ये चांगली माहिती आणि चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याला चुकवू नका. कोणतीही चूक करू नका. मी भूतकाळात लक्षात आले आहे की जेव्हा मी सर्व काही स्पष्टपणे समजावून सांगतो तेव्हा बहुतेक लोकांना काय करावे हे समजत नाही. म्हणून आपण काय करावे हे मी आणखी स्पष्ट करतो. आपण जगातील आणि युगातील सर्वोत्तम कारणासाठी आर्थिक योगदान दिले पाहिजे. प्रश्न काय करावे? उत्तर मी करतो तसे आर्थिक योगदान. प्रश्न कुठे दान करावे? उत्तर मी शिवाश्रमाला करतो तसाच. जेव्हा तुम्ही असे करण्याचा निर्णय घ्याल तेव्हा तुम्हाला मार्ग सापडेल किंवा तुम्ही आम्हाला विचारू शकता. प्रश्न मी देणगी देण्याच्या स्थितीत नसल्यास. उत्तर मग तुम्ही हे रहस्य जाणून घ्या. ज्या क्षणी तुम्ही शिकाल तेव्हा तुम्ही एक चांगला आणि श्रीमंत व्यक्ती व्हाल. तथापि, मी सुचवेन की तुम्ही योगदान द्या, तरच तुम्ही आईशी जवळीक अनुभवू शकता. तुम्ही या कारणाला जितके अधिक समर्थन द्याल तितके तुम्ही तिच्यासाठी जितके जास्त काम कराल तितके तुम्ही तिच्या जवळ राहाल. या विश्वात काहीही फुकट नाही. प्रश्न पैशाशिवाय मी श्रीमंत कसा होऊ शकतो? उत्तर एकदा तुम्ही ते शिकलात की तुम्ही शहाणपणाचे धनी व्हाल. भविष्यात काय होणार आहे आणि अंतिम भूकंप होण्याआधी कोणता मार्ग स्वीकारावा या संभ्रमात असलेल्या आणखी 10 लोकांना तुम्ही ही बातमी सांगाल. तुम्ही सर्वोत्कृष्ट काम कराल म्हणून ते शिका आणि शिक्षक व्हा आणि आणखी अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या आईसाठी करू शकता. जसे की एक महाविद्यालय किंवा शिक्षण विभागातील कोणी नेता ओळखत असल्यास त्यांना विज्ञानाच्या पुस्तकात शिकवलेले खोटे दुरुस्त करण्यास सांगा. शास्त्रज्ञांना सांगा की तुम्ही खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत पण जेव्हा तुम्ही चंद्र, पृथ्वी आणि ब्रह्मांडाची उत्पत्ती यांसारख्या विषयांवर बोलतो तेव्हा तुम्ही पूर्णपणे मूर्ख आहात असे वाटते.
आता तुमच्यासाठी शिकण्याची आणि लोकांना सांगण्याची संधी आहे. 2. जर तुम्ही कोणत्याही धर्माच्या नेत्याला ओळखत असाल तर तुम्ही त्याला त्याच्या 90% खोट्या धर्मग्रंथांच्या जागी हा खरा संदेश देण्यास सांगू शकता आणि आपल्या सर्व अनुयायांना ते वाचायला लावू शकता. 3. जर तुम्हाला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सारखे विज्ञान नेते माहीत असतील तर त्यांना सांगा की अंतराळात घरे बांधण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करण्याऐवजी पृथ्वीवरील बेघरांसाठी घरे बांधा आणि त्याऐवजी कृपया मानवतेची सेवा करा. 4. जर तुम्ही युनायटेड नेशनच्या कोणत्याही नेत्याला ओळखत असाल तर त्याला सांगा की हे शिक्षण जगात शांतता आणू शकते. त्यामुळे चुकीचे शिक्षण, धार्मिक शिक्षण आणि या सत्यज्ञानाने तसेच युद्धांवर खर्च होणाऱ्या पैशाने गोंधळ दूर करा. 5. जर तुम्हाला मुळी धर्माचा कोणी नेता माहीत असेल तर त्याला सांगा, काळाने त्याच्या लोकांचे ब्रेनवॉश केले आहे आणि त्यांचा नायनाट केला आहे, त्यांना प्राण्यांसारखे बनवले आहे. तुमच्या स्त्रियांशी चांगले वागा आणि त्यांना गुलाम आणि जनावरांसारखे वागवू नका. ती तुमच्यासारखीच माणसं आहेत. तुमच्या पुस्तकाने तुमचा आणि तुमच्या स्त्रियांचा बळी घेतला आहे. ते पुस्तक सोडा आणि ही बातमी वाचा. खोटे सोडा, सत्य शिका आणि चांगले जीवन जगा. 6. जर तुम्ही कोणत्याही धार्मिक गटाच्या नेत्याला ओळखत असाल तर त्याला सांगा की मजा आणि करमणुकीची वेळ संपली आहे. 7व्या शतकात जगू नका तर 21व्या शतकात जगा. वास्तविकता ताबडतोब जाणून घ्या आणि आपल्या लोकांना शिकवा अन्यथा ते संधी गमावतील. 7. तुम्ही शक्तिशाली सरकारांना आणि संयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांना सर्व धर्मांवर बंदी घालण्यास सांगू शकता आणि या मातृभूमीच्या वास्तविकतेसह मानवतेच्या धर्माबद्दल जाणून घ्या आणि तिच्या कायद्याचे पालन करा. जगाला धर्मांची गरज नाही, जगाला मानवतेची गरज आहे. योग्य गोष्ट करा. 8. तुम्ही तुमच्या मित्रांना हे सत्य शिकवू शकता आणि प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याला पृथ्वी मातेची योजना माहीत असणे आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक कुटुंबात शांती आणि आनंदाचा प्रवेश होईल. 9. तुमच्या सर्व परिचितांना सांगा की मौजमजा आणि आनंद घेण्यासाठी जास्त वेळ शिल्लक नाही. लवकरच मोठा भूकंप होणार आहे. योग्य मार्गावर चालणारे लोक वाचतील आणि चुकीच्या मार्गावर चालणारे सर्व नष्ट होतील. म्हणून योग्य आणि चुकीच्या मार्गांबद्दल जाणून घ्या आणि लगेचच योग्य मार्गाने जा. 10. जर तुम्ही पोप आणि इतर मोठे गुरु ओळखत असाल तर त्यांना सांगा की त्यांनी त्या काळातील एवढी मोठी चूक का केली. जर त्यांना त्यांच्या चुका जाणून घ्यायच्या असतील तर मी त्यांच्या भयंकर करारांची सविस्तर माहिती देईन. 11. USGS युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे चे संचालक तुम्हाला माहीत असतील तर त्यांना सांगा की एवढा मोठा भूकंप होणार आहे आणि तुम्ही का ऐकत नाही. तू कुठे झोपला आहेस. तुम्ही जनतेला काय करावे हे का सांगत नाही. 12. जर तुम्ही एखाद्या श्रीमंत व्यक्तीला ओळखत असाल तर त्यांना सांगा की या पैशातून लोकांना ही खरी बातमी सांगा आणि संधीचा फायदा घ्या. तुम्ही योग्य वेळी योग्य काम केले तर तुमचे नाव नव्या पृथ्वीवरील धर्माच्या इतिहासात असेल. 13. जर तुम्ही कोणत्याही जगप्रसिद्ध व्यक्तीला ओळखत असाल तर त्याला सांगा की जनतेला सांगा की हा प्रचंड भूकंप होणार आहे. त्यामुळे आता कसे बोलायचे आणि चांगले जीवन जगायचे ते शिका. ही आई तुला या कर्माचे सुंदर फळ देईल. 14. जर तुम्ही मीडियातील कोणत्याही व्यक्तीला ओळखत असाल तर त्यांना सांगा की तुम्ही जगातील सर्वात मोठी बातमी दाखवत नाही आहात. ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आणि प्रत्येक माणसाला ती माहीत असणे आवश्यक आहे. 15. जर तुम्हाला नासाचे संचालक किंवा स्पेसएक्सचे एलोन मस्क माहीत असतील तर त्यांना स्पेसऐवजी सांगा की या मातेबद्दल जाणून घ्या आणि जगाला तिच्याबद्दल 10 लाख गोष्टी सांगा. अंतराळातील एलियन्सची समस्या ही एक मोठी समस्या असली तरी ती तुम्हाला आत्ता समजणार नाही. पण या समस्येवरचा उपायही फक्त पृथ्वी माता आहे. तुम्ही फक्त तुमच्या आईच्या कुशीत अडकून राहाल, इतकेच.
16 जर तुम्ही कोणत्याही जीन्स एडिटिंग कंपनीच्या संचालकांना ओळखा, मग त्यांना सांगा की ही आई हजारो वर्षांपासून तुमचे जीन्स संपादित करत आहे. त्यामुळे ही कट पेस्ट पद्धत बंद करा. माता, पृथ्वी, पिता, कोर, देवलोक आणि पुनर्जन्म, उत्क्रांती जाणून घ्या आणि मानवतेची सेवा करा, तर तुमची जीन्स आपोआप आणि नैसर्गिकरित्या संपादित होतील. 17 एकंदरीत कथा लहान करून जगातील लोकांना सांगा की आता फारसा वेळ नाही, म्हणून उरलेले दिवस छान घालवा. भांडण करू नका. तासनतास मीडियाचे कार्यक्रम पाहण्याऐवजी मदर अर्थच्या गुपिते जाणून घ्या, मनोरंजनाचा आनंद घ्या, पण मुख्य काम आधी पूर्ण करा. मुख्य कार्य म्हणजे पृथ्वीची भविष्यातील योजना समजून घेणे, भूतकाळ आणि भविष्यातील मार्ग समजून घेणे आणि भविष्याच्या मार्गावर जाणे. नेहमी आईसोबत राहा. 18 आणि हे देखील जाणून घ्या की येथे तुमच्या जन्मदात्या आई आणि वडिलांशिवाय कोणीही परिपूर्ण नाही, कारण ते दोघेही या आई आणि वडिलांचे रूप आहेत. त्यांच्याशिवाय ना डॉक्टर, ना न्यायाधीश, ना धर्म उपदेशक, ना व्यापारी, शिक्षक, शास्त्रज्ञ, राजकारणी, पती, पत्नी, नातेवाईक, मित्र वगैरे कोणीही इथे परिपूर्ण असू शकत नाही, कारण ही तिसरी परिक्रमा परिपूर्णतेचा मार्ग आहे, परिपूर्ण नाही. आयुष्यात कोणाकडून तुमची फसवणूक झाली असेल तर फसवणाऱ्याला दोष देऊ नका, पण तुम्ही आहात हे शिका, आत्म्याशिवाय काहीही नाही, आणि जोपर्यंत तुम्ही या कक्षेत राहाल तोपर्यंत तुम्हाला असे कटू अनुभव येतच राहतील. म्हणूनच कटू अनुभव नको असतील तर भविष्याच्या वाटेवर जा. या मातेला पुन्हा पुन्हा नतमस्तक. अन्न खाताना विशेष कृतज्ञता दाखवा आणि तिची स्तुती करा. प्रत्येक चमचा अन्न तोंडात घालताना विचार करा की तिने ते तुमच्यासाठी किती आश्चर्यकारकपणे तयार केले आहे. अशा प्रकारे कपडे घालताना, पाणी पिताना, श्वास घेताना, आपल्या निवासस्थानाकडे पाहत असताना, या शरीरासह प्रत्येक गोष्ट या आईने आपल्याला प्रदान केली आहे. नॉनस्टॉप प्रत्येक गोष्टीसाठी तिचे आभार मानत राहा. 19 एवढं चांगलं जीवन जगा की नवीन पृथ्वीवर येणारी पिढी तुमच्या कृतीतून प्रेरित होईल. बऱ्याच लोकांना वाटते की हा जगाचा शेवट आहे. उत्तर होय आणि नाही. दिवसाचा शेवट म्हणजे विश्वाचा अंत नाही. हा फक्त एका युगाचा बदल आहे. खरे तर ही चांगल्या लोकांच्या चांगल्या काळाची सुरुवात आहे. ही एका नवीन दिवसाची सुरुवात आहे. पण त्याआधी 36 वर्षे माझे म्हणणे का ऐकले नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अजून द्यायचे आहे. माझा काय दोष आणि त्या बाईचा काय दोष? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. या धर्मग्रंथांनी सांगितले की मृत्यूनंतर न्याय होतो, पण तुम्ही म्हणायचे, मृत्यूनंतर कोणी पाहिले? म्हणून आपण सर्व येथे जिवंत असताना सर्व काही सिद्ध केले पाहिजे. त्याच वेळी मला हे सिद्ध करावे लागेल की देव चांगल्या लोकांना मदत करण्यासाठी स्वर्गातून येतो, आणि मला हे सिद्ध करावे लागेल की देव होता, देव आहे आणि देव असेल.